नमस्कार, अलाइन बुक्समध्ये आपले स्वागत आहे आणि या झटपट ट्युटोरियलमध्ये मी तुम्हाला अलाइन बुक्स वापरण्यास कसे सुरुवात करायचे, नोंदणीपासून तुमच्या खात्यात लॉग इन करण्यापर्यंत सर्व काही दाखवणार आहे. सर्वप्रथम तुमचा ब्राउझर उघडा आणि alignbooks.com या वेबसाईटला भेट द्या. एकदा तुम्ही होमपेजवर आलात की वर उजव्या कोपऱ्यात पहा, तिथे तुम्हाला साइन अपचा पर्याय दिसेल. नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यासाठी त्यावर क्लिक करा. यामुळे एक नोंदणी फॉर्म उघडेल जिथे तुम्हाला मुख्य संपर्क व्यक्तीबद्दल काही मूलभूत माहिती भरावी लागेल. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही दिलेल्या ईमेलवर एक पडताळणी लिंक येईल. तुमचा इनबॉक्स तपासा आणि त्या लिंकवर क्लिक करून तुमचा ईमेल पडताळा. फक्त त्यानंतरच तुम्ही पूर्णपणे तुमचे अलाइन बुक्स खाते वापरू शकता आणि सुरुवात करू शकता. आणि एवढंच, तुम्ही अलाइन बुक्स सोबत तुमचा व्यवसाय व्यवस्थापित करण्याच्या दिशेने पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. या फॉर्ममध्ये फक्त काही मूलभूत माहिती विचारली जाते: तुमचे नाव, ईमेल, फोन नंबर आणि एक सुरक्षित पासवर्ड. चला आता फॉर्म पुढे भरूया. तुम्ही तुमच्या फर्मचा प्रकार, व्यवसाय श्रेणी निवडाल आणि डेमो शेड्यूल कराल. हे सोपे आणि जलद आहे आणि एकदा फॉर्म सबमिट केल्यावर तुमचे खाते सक्रिय करण्यासाठी तुम्हाला एक पडताळणी ईमेल येईल. सध्या तुम्ही कोणताही पासवर्ड तयार करू शकता आणि काळजी करू नका, नंतर तुम्ही तो नेहमीच तुमच्या खात्याच्या सेटिंग्जमधून बदलू शकता. अलाइन बुक्स तुम्हाला गरज पडेल तेव्हा पासवर्ड अपडेट करण्याची लवचिकता देते. पुढे आपल्याकडे फर्मचा प्रकार आहे. तुमचा व्यवसाय प्रायव्हेट लिमिटेड, LLP, पार्टनरशिप, प्रोप्रायटरशिप किंवा इतर काही म्हणून नोंदणीकृत असेल तर इथे योग्य पर्याय निवडा. पुशपिन हे महत्त्वाचे का आहे? कारण तुम्ही निवडलेल्या फर्म प्रकारानुसार अलाइन बुक्स तुमच्या व्यवसायाच्या रचनेनुसार एक डिफॉल्ट चार्ट ऑफ अकाउंट्स तयार करेल. उदाहरणार्थ, तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड निवडले तर सिस्टीम त्यानुसार अकाउंट्स सेटअप करेल. आणि काळजी करू नका, तुम्ही नंतर कधीही चार्ट ऑफ अकाउंट्स संपादित करू शकता किंवा नवीन तयार करू शकता. त्यानंतर तुमचा व्यवसायाचा प्रकार निवडा. अलाइन बुक्स ट्रेडिंग, सेवा, उत्पादन आणि इतर अनेक उद्योगांसाठी सपोर्ट देते. तुमच्या व्यवसायाला सर्वात जास्त अनुरूप असलेला पर्याय निवडा. या उदाहरणासाठी मी ट्रेडिंग निवडतो आहे. मग तुम्ही मोफत डेमो शेड्यूल करू शकता. तुमच्यासाठी योग्य तारीख वेळ निवडा. सुरुवात करण्यासाठी एक वैयक्तिकृत वॉकथ्रू आयोजित करू. पार्टनर कोडसाठी एक फील्ड दिसेल. हे ऐच्छिक आहे, त्यामुळे तुमच्याकडे नसल्यास ते रिकामे ठेवू शकता. शेवटी अटी स्वीकारण्यासाठी चेकबॉक्सवर क्लिक करा आणि नोंदणी पूर्ण करण्यासाठी सबमिट करा. आणि बस एवढंच. एकदा हे सर्व टप्पे पूर्ण केल्यावर तुम्ही लॉग इन पेजवर जाल आणि अलाइन बुक्स एक्सप्लोर करण्यास तयार व्हाल, किंवा तुम्ही थेट alignbooks.com वर जाऊन अलाइन बुक्स ऑनलाईन वर क्लिक करून लॉग इन करू शकता. तुम्ही साइन अप करताना दिलेला ईमेल तुमचा युजर ID म्हणून वापरा आणि नोंदणी दरम्यान तयार केलेले तेच पासवर्ड टाका. या लॉग इन पेजवरून तुम्ही पासवर्ड विसरलात तर तो रिसेट करू शकता. तुमची आवडती भाषा निवडू शकता. आम्ही इथे इंग्रजी वापरत आहोत. गरज असल्यास नवीन खाते तयार करू शकता. तसेच अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुक, लिंक्डइन, ट्विटर, इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवर फॉलो करू शकता. लिंक्स तिथेच पेजवर आहेत. जर तुम्ही रिमेंबर पर्याय निवडला तर युजर ID आणि पासवर्ड सेव्ह होईल, त्यामुळे पुढच्या वेळी तुम्हाला पुन्हा टाकण्याची गरज नाही. एकदा तुम्ही लॉग इन केल्यावर तुम्हाला अलाइन बुक्स सॉफ्टवेअरचा इंटरफेस दिसेल. चला सुरुवातीपासून सुरू करूया. हेड शबोर्ड डाव्या बाजूला तुम्हाला अलाइन बुक्सचा लोगो दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर तुमच्या लायसन्सच्या तपशिलांसह, जसं की लायसन्स कधी संपणार आहे ही माहिती दिसेल. ही ट्रायल व्हर्जन असल्यामुळे तुम्हाला 15 दिवसांची मोफत ॲक्सेस मिळेल. 5 वापरकर्त्यांपर्यंत समाविष्ट. SMS क्रेडिट 0. तुम्ही SMS पॅक्स वेगळे खरेदी करू शकता. तुम्ही या विभागातून थेट सबस्क्रिप्शन किंवा SMS पॅकेज देखील खरेदी करू शकता. या भागात तुम्हाला तुमच्या सबस्क्रिप्शनशी संबंधित सर्व माहिती मिळेल. मॉड्यूल बार लपवण्यासाठी डाव्या बाजूच्या मेन्यूमधून ते कोलाच करा. इथून तुम्ही आर्थिक वर्ष बदलू शकता. सध्या तुम्ही चालू वर्षात आहात, पण जर मागील वर्ष निवडायचं असेल तर ते निवडा आणि सिस्टीम त्यानुसार अपडेट होईल. या विभागात तुमच्या कंपनीची माहिती दाखवली जाते. सध्या तुम्ही चालू कंपनीमध्ये आहात. जर नवीन कंपनी तयार करायची असेल तर फक्त कंपनी तयार कराऱ्या पर्यायावर क्लिक करा.
इथे तुम्हाला क्विक मेन्यू मिळेल, ज्यामुळे ग्राहक तयार करणे, प्रॉडक्ट सेटअप करणे किंवा विक्री ऑर्डर आणि इनव्हॉइस तयार करणे यांसारख्या मुख्य फीचर्स पटकन वापरता येतात, तेही पूर्ण मॉड्यूल उघडता. आमच्याकडे एक खास फीचर आहे ज्याला क्विक लिंक पेज म्हणतात, जे शॉर्टकट पॅनलसारखं काम करतं. उदाहरणार्थ, तुम्हाला जर परचेस ऑर्डर फॉर्म उघडायचा असेल तर फक्त 16 टाईप करा आणि तो लगेच उघडेल. एस्टिमेट तयार करायचं असेल तर फक्त एक टाईप करा आणि फॉर्म लगेच उघडेल. उजव्या बाजूला रिफ्रेश बटन आहे. एखाद्या युजरला नोटिफिकेशन पाठवायचं असेल तर इथे तुमचा मेसेज टाईप करा आणि ॲडवर क्लिक करा, तो लगेच पाठवला जाईल. तुमच्याकडे फेव्हरिट्सचा पर्यायही आहे. जर तुम्हाला कोणत्याही रिपोर्ट किंवा ट्रान्झॅक्शन टाईपला पटकन ॲक्सेस करायचं असेल तर ते फेव्हरिटमध्ये जोडा. उदाहरणार्थ, ट्रायल बॅलन्स फेव्हरिटमध्ये जोडायचं असेल तर फक्त ॲड टू फेव्हरेटवर क्लिक करा. हे लगेच जतन होईल आणि पटकन ॲक्सेस करता येईल. आणखी एक उपयुक्त फीचर म्हणजे सर्च ऑप्शन. तुम्ही कोणताही ट्रान्झॅक्शन टाईप, डेट रेंज किंवा रक्कमेनुसार शोधू शकता. फक्त तपशील भरा आणि सिस्टीम तुम्हाला थेट व्हाउचरकडे घेऊन जाईल. हे कंट्रोल पॅनल आहे जिथे तुम्ही सॉफ्टवेअर तुमच्या गरजेनुसार कॉन्फिगर करू शकता. पण सेटिंग्जमध्ये जाण्यापूर्वी मी तुम्हाला डॅशबोर्डचं एक झटपट अवलोकन देतो. हा डॅशबोर्ड आहे जिथे तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या कामगिरीचं संपूर्ण अवलोकन मिळतं. यात एकूण विक्री, खरेदी, प्राप्य रक्कमांचा सारांश, सध्याची रोख बंक स्थिती, गेल्या 30 दिवसात सर्वाधिक विकलेली 6 उत्पादने, गेल्या 6 महिन्यांतील थेट ऑपरेशनल खर्च, रोख येणे जाणे, गेल्या 6 महिन्यात गट किंवा ब्रनुसार सर्वाधिक विकलेली 6 उत्पादने, सर्वाधिक नफा मिळवणारी 6 उत्पादने दाखवली जातात. तुम्हाला Amazon, Shopify, पेक्म प्लॅटफॉर्मसाठीचे डॅशबोर्ड्सही येथे मिळतील. मार्केट प्लेस फीचर्स कसे इंटिग्रेट करायचे वापरायचे आपण पुढे पाहू. उजव्या बाजूला तुम्हाला बँकिंग प्राप्य रक्कमांवर जलद प्रवेश मिळतो. ग्राहकांना स्मरणपत्रे पाठवण्याचे पर्यायही आहेत. एकदा व्यवहार जोडले की डेटा येथे दिसू लागेल. तुम्हाला टेबल व्ह्यू, डॅशबोर्ड आणि प्रलंबित मंजुरीसाठी ट्रॅकिंगसाठी मेकरचेकर विभागही येथे मिळेल. हे फीचर ऑडिटर्ससाठी डिझाइन केले आहे, यामुळे त्यांना तुमची खाती तपासता आणि ऑडिट करता येतात. यानंतर ग्राहक आणि विक्रेता फूटप्रिंट्स येतात. हे तुम्हाला तुमच्या ग्राहक आणि विक्रेत्यांचा भौगोलिक विस्तार समजून घेण्यास मदत करते, ज्यामुळे तुमचा व्यवसाय कुठे वाढतोय याची माहिती मिळते. डाव्या बाजूला तुम्हाला विक्री, खरेदी, वित्त, साठा, पॉइंट ऑफ सेल, उत्पादन, मालमत्ता, कर्मचारी आणि अहवाल यांसारखी विविध मॉड्यूल्स दिसतील. हे डॅशबोर्ड आणि बँकिंग, प्राप्य रक्कमा, विक्री आणि खरेदी विश्लेषण यांसारख्या मुख्य रिपोर्टिंग फीचर्सचे फक्त एक झटपट अवलोकन होते. आता आपण कंपनी सेटअप आणि कॉन्फिगरेशनकडे जाऊया, ज्यातून तुम्ही अलाइन बुक्स सोबत कसे पटकन सुरुवात करू शकता ते पाहूया. हे सेटिंग्ज विभाग आहे, ज्यामध्ये कॉन्फिगरेशन, मास्टर्स आणि ऑप्शन्स अशा टॅब्स आहेत. आपण कॉन्फिगरेशन टॅबखाली कंपनी सेटअपपासून सुरुवात करू. जेव्हा तुम्ही कंपनी सेटअपवर क्लिक करता तेव्हा तुम्हाला भरायची आवश्यक फील्ड्स दिसतील. उदाहरणार्थ, तुमचं नाव दिसण्याऐवजी तुम्ही तुमच्या संस्थेचं नाव, जसं की जनरल ट्रेनिंग कंपनी, टाकावं. जर तुम्हाला हे नाव इनव्हॉइसवर दिसावं असं वाटत असेल तर ते प्रिंट नेम फील्डमध्ये कॉपी करा. नाहीतर तुम्ही बिडिंगसाठी वेगळं नाव वापरू शकता. उदाहरणार्थ, तुमच्या कायदेशीर कंपनीचं नाव अलाइन इन्फो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड असू शकतं, पर इनव्हॉइसवर ब्रँड नेम अलाइन बुक्स असू शकतं. तुम्ही तुमचा कंपनीचा लोगोही अपलोड करू शकता. पत्ता टाका आणि राज्य निवडा. शहरासाठी जर ते यादीत नसेल तर तुम्ही ॲड पर्यायावर क्लिक करून सहज नवीन शहर जोडू शकता. पिन कोडच्या आधारे, उदाहरणार्थ, माझा पिन कोड 15 असेल तर मी तो इथे टाकू शकतो. माझा मोबाईल नंबर आधीच दाखवला आहे, पण मला तो बदलायचा असेल तर मी तो अपडेट करू शकतो. ईमेल आयडीसाठीही हेच लागू आहे, तोही संपादित केला जाऊ शकतो. जर प्रिंट ॲड्रेस संस्थेच्या मुख्य पत्त्यापेक्षा वेगळा असेल तर आपण तोही सेट करू शकतो. या व्यतिरिक्त आपण वेबसाईटचा पत्ता, तसेच फेसबुक, स्काईप, ट्विटर आणि लिंक्डइनचे तपशीलही टाकू शकतो. कायदेशीर माहितीच्या विभागात आपण संस्थेचा पॅन नंबर, कंपनी ओळख क्रमांक, स्टीन, स्थापन कोड, ESI नंबर, अधिकृत व्यक्तीचे नाव, आयात निर्यात कोड भरू शकतो.
तुम्ही इथे ईवे बिल युजर आयडी आणि पासवर्डही टाकू शकता. अलाइनबुक्स सॉफ्टवेअरमधून तुम्ही थेट ईवे बिल आणि इनव्हॉइस तयार करू शकता. अलाइनबुक्समध्ये तुम्हाला थेट रिटर्न्स जसे की आणि पोर्टलवर सबमिट करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. म्हणूनच इथे तुमचे ईवे बिल आणि पोर्टलचे क्रेडेन्शियल्स टाकणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुम्ही सहजपणे इनव्हॉइस, ईवे बिल तयार करू शकता आणि रिटर्न्सही थेट सिस्टीममधून फाईल करू शकता. तुम्ही निवडू शकता की तुम्ही नोंदणीकृत व्यवसाय आहात की कंपोजिशन योजनेखाली आहात. जर तुम्ही इनव्हॉइसिंग वापरत असाल तर व्हाउचर मंजूर झाल्यानंतरच इनव्हॉइस जनरेट करण्याचा पर्याय सक्षम करा. तुम्ही इथे Amazon किंवा Shopify सारख्या प्लॅटफॉर्मसाठी तुमचा मार्केटप्लेस URL देखील टाकू शकता. जर तुमचा फार्मास्युटिकल व्यवसाय असेल तर तुम्हाला इथे तुमचा ड्रग लायसन्स नंबर टाकावा लागेल. इतर व्यवसायांसाठी तुम्ही कस्टम कॅप्शन वापरून उदा. FC आणि लायसन्स नंबर टाकून FC नंबरसारखे लायसन्सेस देखील इथे नोंदवू शकता. जर तुमचा टर्नओव्हर 5 कोटी भारतीय रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्ही इथे दिलेला संबंधित पर्याय देखील सक्षम करू शकता. आता तुम्ही ही माहिती सेव्ह करू शकता. जर काहीही चुकले किंवा चुकीचे असेल, जसे की नंबर 15 अक्षरी नसेल, तर सिस्टीम तुम्हाला सूचित करेल. सर्व आवश्यक फील्ड्स योग्यरित्या भरल्यानंतर तुमची कंपनी सेटअप पूर्ण होते. आता वरच्या डाव्या बाजूला तुम्हाला तुमचा कंपनी कोड दिसेल आणि त्याच्या शेजारी जनरल ट्रेडिंग कंपनी हे नाव दाखवले जाईल. आता चला आपण जनरल सेटअपकडे जाऊया. जसे तुम्हाला माहिती असेल, अलाइनबुक्समध्ये मल्टीकरन्सी आणि मल्टीलोकेशन या दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत. जर तुमचा व्यवसाय अनेक चलनांमध्ये व्यवहार करत असेल किंवा अनेक ठिकाणी कार्यरत असेल तर तुम्ही गरजेनुसार इथे हे पर्याय सहजपणे सक्षम करू शकता. हा पर्याय ठरवतो की रिपोर्ट्स एक्सेलमध्ये एक्सपोर्ट करताना चलनाचा चिन्ह दिसावे की नाही. जर हा पर्याय सक्षम केला तर एक्सपोर्टमध्ये चलनाचे चिन्ह काढून टाकले जाईल. तुम्ही इथे तुमच्या व्यवसायाचा प्रकार निवडू शकता, जसे की पुस्तके, स्टेशनरी, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर. नोंदणी दरम्यान मी ट्रेडिंग निवडले होते, त्यामुळे ते इथे दाखवले आहे. जर तुम्ही चुकीचा प्रकार निवडला असेल तर तुम्ही तो इथे सहज अपडेट करू शकता. पुढे आहे बुक सुरू होण्याची तारीख आणि कर प्रकाराची निवड, म्हणजेच वथ किंवा लागू नाही. अलाइनबुक्स भारतासाठी आणि नेपाळ, बांगलादेश यांसारख्या देशांसाठी वथला सपोर्ट करते, त्यामुळे हे आंतरराष्ट्रीय वापरासाठीही योग्य आहे. मी हे भारतात वापरत असल्यामुळे डिफॉल्टने निवडले आहे. तरीही गरज असल्यास तुम्ही ते बदलू शकता. उदाहरणार्थ, जर कोणी अलाइनबुक्स वैयक्तिक लेखांकनासाठी वापरत असेल आणि त्यांना कर संबंधित फीचर्सची गरज नसेल तर ते लागू नाही हे निवडू शकता. अशा वेळी सिस्टीम किंवा कर तपशील विचारणार नाही. हा विभाग दस्तऐवज इतिहास व्यवस्थापित करण्यासाठी आहे. इथे अजून काही ऐच्छिक सेटिंग्ज आहेत, पण मी वर फक्त अनिवार्य गोष्टींचाच उल्लेख केला आहे. अलाइनबुक्समध्ये व्हॉट्सॲप इंटिग्रेशनचाही सपोर्ट आहे, दोन्ही बिझनेस व्हॉट्सॲप आणि वैयक्तिक व्हॉट्सॲप. जर तुम्ही व्हॉट्सॲप URL, युजरनेम आणि पासवर्ड एंटर केला तर तुम्ही ही इंटिग्रेशन थेट संवादासाठी सहज सेटअप करू शकता. आता आपण सेल्स सेटअपकडे जात आहोत. इथे पहिला पर्याय म्हणजे कस्टमर लेबल. जर तुम्हाला विक्री चलनावर लॉजिस्टिक्स तपशील समाविष्ट करायचे असतील तर तुम्ही हा पर्याय इथून सहजपणे सुरू करू शकता. आता सेल्स सेटअपमध्ये गरज असल्यास तुम्ही क्रेडिट कंट्रोल सुरू करू शकता. जर तुम्हाला नोंदणी दरम्यान व्यवहार वर्गीकृत करायचे असतील तर तुम्ही डॉक्युमेंट क्लासिफिकेशन सुरू करू शकता. सेल्समनाइज बिलिंगसाठी जर गरज असेल तर दोन पर्याय आहेत. आयटम लेव्हलवर सेल्समन असाइन करा किंवा डॉक्युमेंट लेव्हलवर असाइन करा. हे तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार ठरवा. डॉक्युमेंट लेव्हल आणि आयटम लेव्हलमध्ये काय फरक आहे? जर तुम्ही डॉक्युमेंट लेव्हल निवडली तर संपूर्ण इनव्हॉइससाठी फक्त एक सेल्सपर्सन असाइन करता येईल, कितीही प्रॉडक्ट्स असले तरीही. आयटम लेव्हलमध्ये तुम्ही त्याच इनव्हॉइसमधील प्रत्येक प्रॉडक्टसाठी वेगवेगळे सेल्सपर्सन असाइन करू शकता. जेव्हा एका विक्रीमध्ये अनेक लोक सहभागी असतात तेव्हा हे उपयुक्त ठरते. आता मी डॉक्युमेंट लेव्हल निवडतो आहे. जर तुम्हाला एजंटवाइज बिलिंगही ट्रॅक करायची असेल
तर तुम्ही तो पर्याय सक्षम करू शकता। त्यामुळे तुम्ही सेल्समन आणि एजंट दोघांचाही परफॉर्मन्स एकत्रितपणे मॉनिटर करू शकता। इनव्हॉइस तयार करताना तुमच्या व्यवसायाच्या पसंतीनुसार तुम्ही टॅक्स इनक्लुझिव्ह किंवा एक्सक्लुझिव्ह निवडू शकता। उदाहरणार्थ, जर तुम्ही इनक्लुझिव्ह निवडलं आणि विक्री दर ₹100 टाकला, तर सिस्टीम हे अंतिम रक्कम म्हणून घेईल, म्हणजेच त्या ₹100मध्येच टॅक्सेबल व्हॅल्यू आणि टॅक्सची गणना केली जाईल। पण जर तुम्ही एक्सक्लुझिव्ह निवडलं, तर प्रॉडक्टच्या किमतीवर टॅक्स वेगळा जोडला जाईल। उदाहरणार्थ, जर प्रॉडक्टची किंमत ₹100 आणि टॅक्स दर 18% असेल, तर एकूण बिलाची रक्कम ₹118 होईल, म्हणजे ₹100 आणि त्यावर ₹18 टॅक्स। डॉक्युमेंट आधारित म्हणजे व्यवहाराच्या वेळी तुम्ही ठरवू शकता की माल इनक्लुझिव्ह टॅक्ससह विकायचा की एक्सक्लुझिव्ह टॅक्ससह। यामुळे प्रत्येक विक्रीच्या परिस्थितीनुसार टॅक्स पद्धत लवचिकपणे लागू करता येते। सेल्स स्टॉक पोस्टिंगमुळे तुम्ही स्टॉक अपडेट करू शकता, इनव्हॉइसवर, पॅकिंग लिस्टवर किंवा विक्री प्रक्रियेतील पहिल्या डॉक्युमेंटवर। अलाइन बुक्स तुम्हाला लवचिकता देते, म्हणजे तुम्ही माल पाठवताना किंवा इनव्हॉइस तयार करताना तुमच्या पसंतीनुसार स्टॉक कमी करण्याचा पर्याय निवडू शकता। काही वेळा वेगवेगळ्या प्रक्रिया असतात, जसं की इनव्हॉइस करण्यापूर्वी माल पाठवला जातो, अशा वेळी पहिल्या डॉक्युमेंटचा नियम लागू होतो। उदाहरणार्थ, जर तुम्ही स्टॉक पोस्टिंगसाठी पहिल्या डॉक्युमेंटचा आधार निवडला आणि पहिला डॉक्युमेंट म्हणजे डिस्पॅच असेल, तर माल पाठवताना स्टॉक कमी केला जाईल। नंतर तुम्ही सेल्स इनव्हॉइस तयार केल्यास स्टॉकवर पुन्हा परिणाम होणार नाही, कारण डिस्पॅच हा मूळ डॉक्युमेंट मानला जातो। म्हणूनच डिस्पॅच किंवा पॅकिंग लिस्टवर स्टॉक कमी केला जातो। पण दुसऱ्या परिस्थितीत अजून माल पाठवलेला नाही, त्याऐवजी थेट सेल्स इनव्हॉइस तयार केला जातो, ज्यांना कोणताही पॅरेंट डॉक्युमेंट नाही। या प्रकरणात स्टॉक आपोआप कमी होतो। हे वैशिष्ट्य अशा वर्कफ्लोचे अनुसरण करणाऱ्या व्यवसायांसाठी उपयुक्त आहे। विक्री परताव्याच्या स्टॉक पोस्टिंगलाही हेच तर्क लागू होते। जर तुम्हाला विक्री परतावा प्रक्रियेतील पहिल्या दस्तऐवजाच्या आधारे स्टॉक अपडेट करायचा असेल, तर हे वैशिष्ट्य त्याला देखील समर्थन देईल। विक्री दर मार्कअप। खरेदीची नोंद करताना तुम्ही खरेदी खर्चावर मार्कअप वापरून विक्री दर सेट करू शकता। हे किंमत स्वयंचलित करण्यास मदत करते। दर श्रेणीप्रमाणे हे वैशिष्ट्य विक्री चलन तयार करताना लागू होते, जिथे तुम्ही दस्तऐवजावर थेट विक्री दर श्रेणी निवडू शकता। प्रगत वैशिष्ट्यांमध्ये डिस्पॅचवर इनपुट बिलिंग चार्जेस, एकाधिक MRP हाताळणे आणि मूळ कंपनीच्या आधारावर विक्री दर सेट करणे यांचा समावेश आहे। विक्रीमध्ये शेवटचा खरेदी दर दाखवा। हे एक अनोखे वैशिष्ट्य आहे जे तुम्हाला विक्री दरम्यान शेवटचा खरेदी दर दाखवण्याची परवानगी देते। जर हे सक्षम केले असेल, तर तुम्ही विक्री आणि पॉइंट ऑफ सेल मॉड्यूल्समध्ये खरेदी किंमत पाहू शकाल। आता आपण अलाइन बुक्समधील विक्री आणि बिलिंग सेटअपमधील काही मुख्य वैशिष्ट्यांबद्दल बोलूया। आपण 4 महत्त्वाच्या साधनांपासून सुरुवात करू: शेवटचा विक्री दर, प्रमोशन, सुचवलेली उत्पादने आणि समान उत्पादने। ही साधने तुमच्या व्यवसायाच्या क्षेत्रानुसार किंवा डोमेननुसार वेगवेगळ्या प्रमाणात उपयुक्त ठरतात। उदाहरणार्थ, समजा एखादा ग्राहक दुकानात विशिष्ट उत्पादनासाठी येतो, पण ते उत्पादन साठ्यात नाही। अशा परिस्थितीत प्रणाली आपोआप पर्यायी वस्तू सुचवू शकते। हे खूप उपयुक्त ठरते जेव्हा तुम्ही अनेक समान उत्पादनांसह मोठा साठा व्यवस्थापित करत असता। वस्तू तयार करताना तुम्ही सुचवलेल्या वस्तू टॅग करू शकता, त्यामुळे एखादी वस्तू उपलब्ध नसेल तर प्रणाली योग्य पर्याय सुचवते। यामुळे केवळ ग्राहकाचा अनुभव सुधारतोच, पण विक्री वाढवण्यासही मदत होते। पुढे आपण विक्रीसाठी सानुकूल फील्ड्सबद्दल बोलूया। हे फील्ड्स पूर्णपणे सानुकूल करता येतात। तुम्ही ग्राहकाच्या गरजेनुसार हे फील्ड्स सक्षम किंवा अक्षम करू शकता। त्याचप्रमाणे आमच्याकडे ग्राहक सानुकूल फील्ड्स देखील आहे। इथे सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे वापरकर्त्याने ठरवलेली फील्ड्स किंवा UDFs। ही फील्ड्स अधिक लवचिकता देण्यासाठी डिझाइन केलेली आहेत। जर मानक मॉड्यूल्समध्ये तुम्हाला हवे असलेले सर्व तपशील साठवता येत नसतील, तर UDFs तुम्हाला विशिष्ट दस्तऐवज किंवा व्यवहारांसाठी अतिरिक्त फील्ड्स सानुकूल करण्याची मुभा देतात। यामुळे तुमची प्रक्रिया सुलभ आणि तुमच्या विशिष्ट कार्यपद्धतीनुसार जुळवून घेणारी राहते। आता
आपण वस्तू पातळीवरील बिलिंग सेटअपकडे जाऊया. इथे आपण विविध फील्ड्स म्हणजेच मिक्सलेनियस 1, 2 आणि 3 याबद्दल बोलणार आहोत. ही फील्ड्स तुम्हाला प्रत्येक उत्पादनावर अतिरिक्त सवलत किंवा अतिरिक्त शुल्क जोडण्याची सुविधा देतात. ही गणनात्मक फील्ड्स आहेत, म्हणजेच तुम्ही ठरवू शकता की सिस्टीमने मूल्ये कशी मोजावीत. तुम्ही विविध प्रकारच्या कॉन्फिगरेशनमधून निवड करू शकता. रक्कम निश्चित किंवा टक्केवारी स्वरूपात लागू करा. करापूर्वी किंवा करानंतर त्याची गणना करा. गणनेसाठी बेस म्हणून बेसिक व्हॅल्यू, रनिंग टोटल, प्रमाण, पॅक प्रमाण किंवा अगदी टॅक्सेबल किंवा ग्रँड पॅक प्रमाण वापरा. शेवटी तुम्ही या फील्ड्सना विशिष्ट पोस्टिंग खात्याशी मॅप करू शकता, जेणेकरून लेखांकन अचूक राहील. या प्रगत कॉन्फिगरेशन पर्यायांसह अलाइन बुक्स तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार विक्री आणि बिलिंग ऑपरेशन्स अचूकपणे सानुकूल करण्याची ताकद देते. चला, अलाइन बुक्समध्ये उपलब्ध असलेल्या शक्तिशाली कॉन्फिगरेशन वैशिष्ट्यांचा अधिक अभ्यास करूया, विशेषतः सवलती, खरेदी सेटअप आणि इन्व्हेंटरी व्यवस्थापनाशी संबंधित. सर्वप्रथम, चला विविध शुल्क आणि सवलतींबद्दल बोलूया. उदाहरणार्थ, समजा तुम्ही सवलत लागू करत आहात. तुम्हाला ही रक्कम विशिष्ट खात्यात दिसावी असे वाटते, जी सहजपणे कॉन्फिगर करता येते. तुम्ही फक्त योग्य खाते निवडा, जसे की ट्रेड डिस्काउंट, डिस्काउंट रिसीव्हर किंवा डिस्काउंट टेबल. यानंतर या विविध फील्डचे स्वरूप ठरवा. जर ही सवलत असेल तर स्वरूप वजा करणे असेल. जर ते मालवाहतूक शुल्क किंवा कोणतेही अतिरिक्त शुल्क असेल तर स्वरूप जोडणे असेल. ही लवचिकता तुम्हाला गरजेनुसार रक्कम वाढवण्याची किंवा कमी करण्याची मुभा देते. आता लक्षात ठेवा, ही 3 विविध फील्ड्स तुम्ही आयटम स्तरावर लागू करू शकता, ज्यामुळे प्रत्येक ओळीत अचूक नियंत्रण मिळते. हेच तत्त्व दस्तऐवज स्तरावरही लागू होते. समजा तुमच्याकडे 5 वेगवेगळ्या ओळी असलेला बिल आहे आणि तुम्हाला संपूर्ण बिलवर एकसारखी सवलत, जसे ₹100 किंवा 10% लागू करायची आहे. इथेच दस्तऐवज स्तरावरील विविध फील्ड्स उपयोगी येतात. म्हणून जिथे आयटम स्तरावरील फील्ड्स तुम्हाला प्रत्येक ओळीवर नियंत्रण देतात, तिथे दस्तऐवज स्तरावरील फील्ड्स संपूर्ण व्यवहारावर एकसारखे लागू होतात. एकदा सेटिंग्ज कॉन्फिगर केल्यावर तुम्ही फक्त सेव्ह करा आणि ही सेटिंग्ज तुमच्या डिफॉल्ट विक्री मॉड्यूलच्या वर्तनाचा भाग बनतात. आता आपण खरेदी सेटअपकडे जाऊया. खरेदी सेटअप विक्री सेटअपसारखाच कार्य करतो, पण अर्थातच तो खरेदी मॉड्यूलमध्ये प्रतिबिंबित होतो. तुम्हाला तीच वैशिष्ट्ये मिळतील: मूलभूत दस्तऐवज लॉजिक, वर्गीकरण पर्याय, एजंटची आवश्यकता, कर दर कॉन्फिगरेशन, UDFs द्वारे सानुकूल फील्ड्स, सवलत आणि शुल्कांसाठी बिलिंग सेटअप्स. हे सर्व तुम्ही विक्री सेटअपमध्ये सेव्ह करू शकता. आता आपण सर्वात महत्त्वाच्या भागांपैकी एक, इन्व्हेंटरी कॉन्फिगरेशनकडे जात आहोत. अलाइन बुक्स लवचिक आहे, ते उद्योगात वापरता येते. मग तुम्ही फार्मास्युटिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स, गारमेंट्स किंवा मोबाईल रिटेलमध्ये असा. म्हणून तुमच्या व्यवसायाच्या मॉडेलनुसार तुम्ही इन्व्हेंटरी तुमच्या गरजेनुसार कॉन्फिगर करू शकता. चला, आयटम स्टॉप युनिटच्या पर्यायांपासून सुरुवात करूया. अलाइन बुक्स 3 युनिट कॉन्फिगरेशनपर्यंत परवानगी देते. स्टॉप युनिट म्हणजे एक मोजमाप युनिट ट्रॅक करण्यासाठी. स्टॉक प्लस पॅक युनिट, ज्या व्यवसायांना पॅकमध्ये इन्व्हेंटरी व्यवस्थापित करावी लागते त्यांच्यासाठी. आणि स्टॉक प्लस पॅक प्लस जी पॅक युनिट, आणखी बारकाईने नियंत्रणासाठी, जसे की केस किंवा मास्टर कार्टन. ही रचना हे सुनिश्चित करते की तुम्ही सैल युनिट्स, पॅक्स किंवा मोठ्या प्रमाणात विकत असलात तरी तुमची इन्व्हेंटरी अचूकपणे ट्रॅक आणि कार्यक्षमतेने व्यवस्थापित केली जाते. या प्रकारच्या कस्टमायझेशनमुळे अलाइन बुक्स फक्त अकाउंटिंग सॉफ्टवेअर राहत नाही, हे तुमच्या ऑपरेशनल वर्कफ्लोनुसार तयार केलेले एक संपूर्ण व्यवसाय सोल्युशन आहे. आता आपण अलाइन बुक्समधील प्रगत इन्व्हेंटरी कॉन्फिगरेशन आणि ते मल्टी युनिट ट्रॅकिंग, वेअरहाऊस मॅनेजमेंट आणि स्टॉक कंट्रोलला कसे सपोर्ट करते हे पाहूया. कल्पना करा, अशी एक परिस्थिती आहे. तुम्ही एक पॅकेट पेन्सिली खरेदी करता. प्रत्येक पॅकेटमध्ये 10 पेन्सिली असतात. आता समजा तुम्ही एक कार्टनही खरेदी करता. प्रत्येक कार्टनमध्ये 50 बॉक्स असतात आणि प्रत्येक बॉक्समध्ये 10 पेन्सिली असतात. म्हणजे 50 बॉक्स गुणिले 10 पेन्सिली म्हणजे प्रत्येक कार्टनमध्ये 500 पेन्सिली. अलाइन बुक्स तुम्हाला अशा प्रकारच्या युनिट हायरार्की सहजपणे नोंदवता आणि व्यवस्थापित करता येते. मग तुम्ही तुकड्याने
पॅकेटनं किंवा कार्टनने विक्री करत असलात तरी ही लवचिकता विविध प्रकारच्या व्यवसाय मॉडेल्सना सपोर्ट करते. आता जर तुमच्या व्यवसायात वेअरहाऊसिंगचा समावेश असेल तर तुम्ही वेअरहाऊस ट्रॅकिंग सक्षम करू शकता. जसं तुम्ही विक्रेत्यांना वस्तूनुसार किंवा दस्तऐवजानुसार नेमू शकता, तसं वेअरहाऊसही तुम्ही दस्तऐवज पातळीवर किंवा ओळीच्या पातळीवर कॉन्फिगर करू शकता. यामुळे इन्व्हेंटरीचं स्थान अधिक अचूकपणे ट्रॅक करता येतं. जर तुम्हाला तुमचे दस्तऐवज अतिरिक्त वर्गवारींसह वर्गीकृत करायचे असतील तर ती सुविधाही उपलब्ध आहे. हे रिपोर्टिंग किंवा इन्व्हेंटरी वेगळं करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतं. पुढे बारकोड स्कॅनिंगबद्दल बोलूया. ज्या ट्रेडिंग व्यवसायांना बारकोडवर अवलंबून राहावं लागतं त्यांच्यासाठी अलाइन बुक्स बारकोड लुकअपला सपोर्ट करतं. यामुळे विक्री किंवा खरेदी प्रक्रियेदरम्यान उत्पादनाची माहिती स्कॅन करून सहज मिळवता येते. आता स्टॉप कंट्रोलबद्दल जाणून घेऊया. तुम्ही किमान स्टॉप पातळीची सूचना सेट करू शकता. त्यामुळे इन्व्हेंटरी ठराविक प्रमाणापेक्षा खाली गेल्यावर सिस्टीम तुम्हाला सूचित करते. यामुळे वेळेवर पुन्हा ऑर्डर देणं आणि स्टॉकचं ऑप्टिमायझेशन सुनिश्चित होतं. यानंतर तुम्हाला हवा असलेला स्टॉक व्हॅल्युएशन पद्धती निवडा. म्हणजे प्रथम आलेला माल प्रथम निघतो. शेवटी आलेला माल प्रथम निघतो. वेटेड ॲव्हरेज म्हणजे वस्तूंच्या सरासरी किमतीवर आधारित गणना. यामुळे स्टॉकच्या किमतीचं ट्रॅकिंग आणि रिपोर्टिंग कसं करायचं यावर अचूक नियंत्रण मिळतं. पुढे जाऊन आपण डुप्लिकेट आयटम हाताळणी आणि आयटम कोड कॉन्फिगरेशन पाहूया. नवीन प्रॉडक्ट तयार करताना आयटम कोड कसा तयार व्हावा हे तुम्ही ठरवू शकता. सिस्टीम जनरेटेड कोडद्वारे आपोआप आयटम ग्रुपवर आधारित किंवा मॅन्युअली टाकलेला. तुम्ही डुप्लिकेट्स कसे हाताळायचे हेही ठरवू शकता. नावावरून प्रतिबंध करा, बारकोडवरून प्रतिबंध करा किंवा पूर्णपणे डुप्लिकेट्सला परवानगी द्या. व्यवहार करताना तुम्ही प्रॉडक्ट ग्रुपनुसार किंवा स्वतंत्र प्रॉडक्टनुसार निवडायचं हे ठरवू शकता. जर तुम्हाला विक्री किंवा खरेदी नोंदी करताना अतिरिक्त वर्णन टिपायची असतील तर अलाइन बुक्स यासाठी एक पॉपअप विंडो उपलब्ध करून देतो आणि जर गरज नसेल तर तुम्ही हे कधीही डिसेबल करू शकता. सिस्टम सबआयटम ट्रॅकिंगलाही सपोर्ट करते. जेव्हा तुम्ही ग्रुप प्रॉडक्ट्स आणि त्यांच्या सबव्हेरियंट्सचं व्यवस्थापन करता तेव्हा हे उपयुक्त ठरतं. हे सर्व आयटमसाठी कॉमन, आयटम निहाय वेगळं किंवा लागू नाही असंही तुम्ही सेट करू शकता. शेवटी तुम्ही डिलिव्हरी डेट्स दोन्ही सेन्स ऑर्डर आणि परचेस ऑर्डरमध्ये व्यवस्थापित करू शकता. डिलिव्हरीची अपेक्षा तुम्ही कागदपत्राच्या पातळीवर किंवा प्रत्येक वेगळ्या आयनच्या पातळीवर सेट करू शकता. यामुळे तुमच्या लॉजिस्टिक्स आणि फुलफिलमेंट प्लिंगमध्ये स्पष्टता येते. म्हणून या सर्व फीचर्ससह मल्टी लेव्हल युनिट्स, बारकोड स्कॅनिंग, ड्युप्लिकेट कंट्रोल, व्हॅल्युएशन पद्धती आणि वेअरहाऊस सेटअप्स, अलाइन बुक्स तुम्हाला तुमच्या इन्व्हेंटरीवर पूर्ण नियंत्रण देते. तुमचा व्यवसाय कितीही गुंतागुंतीचा असो, चला अलाइन बुक्समधील प्रगत इन्व्हेंटरी आणि बिलिंग कॉन्फिगरेशन एक्सप्लोर करत राहू, ज्यामुळे लवचिकता वाढते आणि प्रत्यक्ष व्यवसायातील परिस्थितींना मदत होते. कल्पना करा अशी एक परिस्थिती आहे. तुम्ही 10 वेगवेगळ्या उत्पादनांसाठी ऑर्डर देता. विक्रेता 6 वस्तू एका दिवशी आणि उर्वरित 4 वस्तू नंतरच्या दिवशी डिलिव्हर करणार असल्याची पुष्टी करतो. अलाइन बुक्समध्ये तुम्ही टप्प्याटप्प्याने होणाऱ्या डिलिव्हरी सहजपणे व्यवस्थापित करू शकता. ही सुविधा तुम्हाला वेगवेगळ्या तारखांना वस्तू मिळाल्या तरीही ऑर्डर ट्रॅकिंग अचूक ठेवण्यास मदत करते. पुढे निगेटिव्ह स्टॉक मॅनेजमेंटबद्दल बोलूया. डिफॉल्टनं ERP सिस्टीममध्ये निगेटिव्ह स्टॉक परवानगी दिली जात नाही, जेणेकरून इन्व्हेंटरीची शुद्धता राखता येईल. तथापि काही विशिष्ट परिस्थितींमध्ये किंवा कस्टम कॉन्फिगरेशनमध्ये काही वापरकर्त्यांना उपलब्ध स्टॉक नसतानाही व्यवहार करण्याची गरज भासू शकते. सूचना ही सुविधा अधिकारांवर आधारित आहे. फक्त आवश्यक परवानग्या असलेल्या वापरकर्त्यांनाच ही कॉन्फिगरेशन सक्षम करता येते आणि वापरता येते. आता आपण ग्रॉस आणि टेअर वेट मेंटेनन्सकडे वळूया. तुम्हाला जर ग्रॉस वेट आणि टेअर वेट ट्रॅक करायचे असेल, विशेषतः केमिकल्स, पॅकेजिंग किंवा लॉजिस्टिक्स सारख्या उद्योगांमध्ये,
तर हे अलाइन बुक्समध्ये थेट सक्षम करता येते. आणखी एक उपयुक्त सुविधा म्हणजे फ्री क्वांटिटी ट्रॅकिंग. समजा तुम्ही विक्री दरम्यान मोफत वस्तू देता किंवा खरेदीवेळी बोनस स्टॉक मिळतो. अलाइन बुक्स तुम्हाला या मोफत प्रमाणाच्या वस्तू व्यवहार प्रक्रियेदरम्यान वेगळ्या प्रकारे नोंदवण्याची आणि व्यवस्थापित करण्याची सुविधा देते. यानंतर येते दर प्रति युनिट कॉन्फिगरेशन. जर तुम्ही एकापेक्षा जास्त मोजमाप युनिट्स वापरत असाल, जसे की स्टॉक युनिट, पॅक युनिट किंवा जी-पॅक युनिट, तर दर कसा लागू करायचा हे तुम्ही ठरवू शकता. तो दर बॉक्सप्रमाणे, तुकड्याप्रमाणे की पॅकप्रमाणे आहे. एकदा हे सक्षम केल्यावर, व्यवहार करताना प्रणाली तुम्हाला दर कसे मोजायचे हे सांगण्यास प्रवृत्त करते. आता दरातील दशांश अचूकतेबद्दल बोलूया. बहुतेक भारतीय व्यवहारांमध्ये दशांश किंमती फारशी महत्त्वाच्या नसतात, पण आयात-निर्यात व्यवहारांमध्ये, जसे की US डॉलर किंवा परकीय चलनात व्यवहार करताना, अचूकतेसाठी अनेक दशांश स्थानांची गरज भासू शकते. तुम्ही सहजपणे वस्तूंच्या दरासाठी किती दशांश बिंदू आवश्यक आहेत हे कॉन्फिगर करू शकता. यानंतर येते दर व्यवस्थापन वस्तू किंवा उपवस्तूनुसार. जर तुमचा साठा गट आणि उपवस्तूंच्या श्रेणीप्रमाणे असेल, तर तुम्ही दर वस्तू पातळीवर किंवा उपवस्तू पातळीवर ठेवायचे का हे निवडू शकता, जे मुळात उत्पादनाची एक वैशिष्ट्य आहे. हे अशा व्यवसायांसाठी आदर्श आहे जे एकाच उत्पादनाच्या विविध प्रकारांची विक्री करतात, जसे रंग, आकार किंवा चवी. यानंतर येते साठा हस्तांतरण करताना दर निवडण्याची प्राधान्यक्रम. साठा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवताना दर कसा ठरवायचा? साठा मूल्यांकन पद्धत की विक्री दर पद्धत? तुम्ही तुमच्या लेखा किंवा खर्च धोरणांनुसार प्राधान्य निश्चित करू शकता. चला आता कागदपत्रांवरील युनिट बदलण्याच्या मर्यादेबद्दल बोलूया. कल्पना करा, तुम्ही साठा वस्तू बॉक्स युनिटमध्ये तयार केली आहे, पण कोणीतरी इनव्हॉइस तयार करताना त्याऐवजी तुकड्यांमध्ये वापरली. हा विसंगती साठ्याच्या अचूकतेवर परिणाम करू शकते. हे टाळण्यासाठी अलाइन बुक्समध्ये व्यवहार करताना युनिट बदलण्याची परवानगी द्यायची की नाही हे तुम्ही कॉन्फिगर करू शकता. इनव्हॉइसिंग पूर्वी प्रीडिस्पॅच व्यवस्थापनासाठीही एक पर्याय उपलब्ध आहे. याचा अर्थ असा की जर तुमच्या व्यवसायात इनव्हॉइस तयार करण्यापूर्वी माल पाठवला जात असेल, तर तुम्ही हे वेगळं ट्रॅक करू शकता. यामुळे लॉजिस्टिक्स प्रथम कार्यपद्धतींसाठी अधिक चांगला नियंत्रण आणि ट्रॅकिंग सुनिश्चित होते. आणि शेवटी बिलिंगच्या वेळी बंडल तपशील दाखवण्याचा पर्याय. जर तुम्ही बंडल केलेल्या वस्तू किंवा किट्स विकत असाल, तर ही सेटिंग प्रत्येक बंडलमधील सविस्तर घटक थेट बिलिंगच्या टप्प्यावर दाखवते, ज्यामुळे व्यवसाय आणि ग्राहक दोघांसाठी पारदर्शकता सुनिश्चित होते. या सर्व कॉन्फिगरेशनसह अलाइन बुक्स तुम्हाला इन्व्हेंटरी आणि बिलिंग मॉड्यूल्स तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार सानुकूलित करण्याची ताकद देते. मग तुम्ही ट्रेडिंग, मॅन्युफॅक्चरिंग, रिटेल किंवा डिस्ट्रीब्युशनमध्ये असलात तरी. बंडल प्रॉडक्ट्स म्हणजे अनेक उत्पादने एकत्र करून एकच युनिट म्हणून विकली जातात. उदाहरणार्थ गिफ्ट पॅक किंवा कॉम्बो डील. अशा बंडल्स तुम्ही अलाइन बुक्समध्ये कॉन्फिगर करू शकता, ज्यामुळे स्टॉक, किंमत आणि बिलिंग सहजपणे व्यवस्थापित करता येते. इन्व्हेंटरी डॉक्युमेंट कस्टम फील्ड्स. इतर मॉड्यूल्सप्रमाणेच इन्व्हेंटरीमध्येही जर तुम्हाला अतिरिक्त किंवा कस्टम डेटा कॅप्चर करायचा असेल, तर तुम्ही युजर डिफाइन्ड फील्ड्स म्हणजेच UDFs सक्षम करू शकता. आयटम मास्टर तयार करताना तुम्ही कस्टम फील्ड्स जोडू शकता, व्यवहारादरम्यान त्यात बदल किंवा अपडेट करू शकता. अगदी बिलिंग किंवा एंट्रीच्या वेळी रिअल टाइम एडिटसाठी पॉपअप देखील सक्षम करू शकता. आयटम विस्तारित गुणधर्म, बॅचनिहाय इन्व्हेंटरी. हे विशेषतः फार्मास्युटिकल्स, अन्न आणि कॉस्मेटिक्स सारख्या उद्योगांमध्ये उपयुक्त आहे, जिथे बॅच ट्रॅकिंग आवश्यक असते. जेव्हा तुम्ही बॅचनिहाय इन्व्हेंटरी सक्षम करता, तेव्हा सिस्टम तुम्हाला बॅच नंबर, एक्सपायरी डेट आणि इतर गुणधर्म जसे की मॅन्युफॅक्चरिंग डेट, रिटेल रेट, डीलर रेट आणि आणखी बरेच काही प्रविष्ट करण्यास सांगेल. तुम्ही एक्सपायरी, मॅन्युफॅक्चरिंग तारखा किंवा लेव्हल तपशील यांसारखे फील्ड कॅप्चर करू शकता. एक्सपायरी कॅप्चर केली जाते महिना, वर्ष किंवा पूर्ण तारीख, स्वरूप, दिवस, महिना, वर्ष यावरही तुमचे नियंत्रण असते.
कालबाह्य उत्पादने रोखून गुणवत्ता आणि अनुपालन सुनिश्चित करा. सिरियल नंबर ट्रॅकिंग हे वैशिष्ट्य इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल फोन किंवा कोणत्याही क्रमिक इन्व्हेंटरीसाठी महत्त्वाचे आहे. सिरियल नंबर ट्रॅकिंग सक्षम केल्यास सिस्टम आयटम तयार करताना सिरियल नंबर विचारेल आणि खरेदी विक्री दरम्यान त्यांची आवश्यकता असेल. तुम्ही सिरियल कसे हाताळायचे हे आणखी सानुकूलित करू शकता. हाताने इनपुट द्या किंवा आपोआप जनरेट करा. सिरियल नंबरची लांबी ठरवा. उदा. 6 अंकी ऑटो सिरियल. डुप्लिकेशन तपासणीवर नियंत्रण ठेवा. पुन्हा सिरियल नंबर नोंदवण्यास प्रतिबंध करा. मोठ्या प्रमाणात नोंदींसाठी रेंजाधारित इनपुट निवडा. मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी IMEI ट्रॅकिंग हे विशेषतः मोबाईल रिटेल किंवा होलसेल सारख्या क्षेत्रांमध्ये खूप महत्त्वाचे आहे. आधुनिक फोनमध्ये 2 IMEI नंबर असतात. अलाइन बुक्स तुम्हाला प्रत्येक आयटमसाठी 1, 2 किंवा अगदी 3 सिरियल नंबर ट्रॅक करण्याची सुविधा देते. IMEI फॉर्मॅटशी जोडण्यासाठी कॅप्शन सानुकूलित करा. आधारित विक्री किंमतशी लिंक करा. यामुळे पूर्ण ट्रेसिबिलिटी मिळते आणि डुप्लिकेट बिलिंग किंवा नोंदणी टाळता येते. तुम्ही बॅचद्वारे फार्मा उत्पादने, सिरियल आणि IMEI द्वारे मोबाईल्स किंवा बंडल लॉजिकद्वारे कॉम्बो पॅक्स व्यवस्थापित करत असाल तरीही अलाइन बुक्स एक मजबूत आणि सानुकूलयोग्य इन्व्हेंटरी सेटअप प्रदान करते. आता आपण अलाइन बुक्समध्ये उपलब्ध असलेल्या काही प्रगत इन्व्हेंटरी आणि व्यवसाय विशिष्ट वैशिष्ट्यांचा अभ्यास करूया. FMCG बारकोड जनरेशन. तुम्ही FMCG उत्पादनांमध्ये व्यवहार करत असाल तर स्टॉक मिळाल्यावर नवीन बारकोड तयार करण्याची गरज अनेकदा भासते. ही पर्याय सक्षम केल्यावर तुमच्या कॉन्फिगरेशननुसार प्रत्येक लाईन आयटमसाठी सिस्टीम आपोआप बारकोड जनरेट करेल. हे लाईन लेव्हलवर किंवा बॅचनुसार असू शकते. यामुळे जलद विक्री होणाऱ्या वस्तूंचे कार्यक्षम ट्रॅकिंग होते आणि मॅन्युअल चुका कमी होतात. गारमेंट उद्योगासाठी वैशिष्ट्ये. डॉक्युमेंट डिटेल ॲट्रिब्यूट्स. गारमेंट आणि अॅपरेल उद्योगासाठी जिथे उत्पादने रंग, आकार, ब्रँड आणि इतर मापदंडांनुसार वेगवेगळी असतात, अलाइन बुक्स विशेष सहाय्य देते. तुम्ही इनपुट आयटम डॉक्युमेंट ॲट्रिब्यूट्स सक्षम करू शकता आणि बारकोड लॉजिक लाईन लेव्हलनुसार बारकोड मल्टी इन सिंगल आउट, मल्टी इन मल्टी आउट व्हेरियंट्ससाठी मॅट्रिक्सनुसार निवडू शकता. यामुळे उत्पादनाच्या विविध व्हेरियंट्सचे व्यवस्थापन खूप सोपे होते आणि इन्व्हेंटरी तसेच बिलिंग प्रक्रियाही सुलभ होते. कस्टम मॅन्युफॅक्चरिंगसाठी आयटम डायमेन्शन डिटेल्स. ही सुविधा फर्निचर उत्पादक, काच व आरसा पुरवठादार, प्लायवूड किंवा शीट उत्पादक, सुतारकाम करणारे आणि कस्टम फॅब्रिकेटर्स यांसारख्या व्यवसायांसाठी आदर्श आहे. तुम्ही लांबी, रुंदी, उंची, प्रमाण संख्या डायमेन्शन्सनुसार आयटम्स ट्रॅक करू शकता. यामुळे अचूक कोटेशन, स्टॉक व्यवस्थापन, उत्पादन नियोजन मदत होते. विक्रीचे अंदाज, साहित्य मागणी नियोजन. इन्व्हेंटरी नियोजनासाठी विक्री विचार दिवस, सेन्स कन्सिडरेशन डेज उपयुक्त साधन आहे. हे कसे कार्य करते ते पाहूया. सिस्टम तुमच्या मागील 30 दिवसांच्या विक्री डेटाचा विचार करते. त्या ट्रेंडच्या आधारे पुढील 15 दिवसांसाठी आवश्यकतेचा अंदाज लावते. यामुळे तुम्ही स्टॉक आधीच पुन्हा मागवू किंवा नियोजन करू शकता, ज्यामुळे उत्पादनाची उपलब्धता चांगली राहते आणि स्टॉक संपल्यामुळे होणारे विक्रीचे नुकसान कमी करता येते. ब्रँडनुसार ट्रॅकिंग, पिक अँड पॅक आणि सिरियल वितरण. अतिरिक्त प्रगत इन्व्हेंटरी पर्यायांमध्ये उपआयटमनुसार स्टॉक तपासणी, ब्रँडनुसार इन्व्हेंटरी व्यवस्थापन, पिक अँड पॅक फंक्शनॅलिटी, वजन काटा एकत्रीकरण, वापरकर्त्याने ठरवलेली फील्ड्स यांचा समावेश आहे. अधिक लवचिकतेसाठी अलाइन बुक्स विविध स्तरांवर कस्टम फील्ड्सची सुविधा देते. आयटम डॉक्युमेंट स्तर, आयटम मास्टर, उपआयटम गुणधर्म,
स्थिर मालमत्ता गुणधर्म हे UDFs मास्टर तयार करताना किंवा व्यवहारांदरम्यान व्यवसायाशी संबंधित अतिरिक्त माहिती नोंदवण्यास मदत करतात. शेवटच्या टिपा एकत्रीकरण क्षमतांबद्दल. तुमची मुख्य इन्व्हेंटरी संरचना पूर्ण झाल्यानंतर अलाइन बुक्स बाह्य एकत्रीकरणांनाही समर्थन देते, जसे की बँकिंग, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स, पेमेंट गेटवे प्लॅटफॉर्म्स, संवाद साधण्याची साधने, लॉजिस्टिक्स आणि एक्सप्रेस सेवेद्वारे शिपिंग एकत्रीकरण. या सुविधांसह अलाइन बुक्स केवळ अकाउंटिंगपुरते मर्यादित राहत नाही, तर एक पूर्णपणे एकत्रित व्यवसाय व्यवस्थापन सोल्यूशन प्रदान करते. चला आता पुढच्या टप्प्यात जाऊया, जिथे आपण अलाइन बुक्स ॲप्लिकेशनमध्ये प्रत्यक्ष काम करायला सुरुवात करतो. एकत्रीकरण EGECOM. ऑर्डर व्यवस्थापनासाठी अलाइन बुक्स EGECOM थेट एकत्रीकरण प्रदान करते. हे ऑर्डर्स इन्व्हेंटरी समक्रमित करते, विशेषतः Amazon, फ्लिपकार्ट आणि शॉपिफाय सारख्या मार्केटप्लेसवरून ऑर्डर्स व्यवस्थापित करणाऱ्या विक्रेत्यांसाठी उपयुक्त. कॉन्फिगरेशन नंतर अनुप्रयोग सुरू करणे. एकदा कॉन्फिगरेशन भाग पूर्ण झाला की आपण आता सॉफ्टवेअर वापरण्यास तयार आहोत. दैनंदिन कामकाजातील पहिले पाऊल म्हणजे मास्टर सेट करणे. आयटम मास्टर सेट. चला आयटम मास्टरपासून सुरुवात करूया. प्रॉडक्ट मास्टर म्हणतात. उत्पादने तयार व्यवस्थापित करण्यासाठी इन्व्हेंटरी आयटम मास्टरवर जा. उजवीकडे पर्याय दिसतील. व्यवसाय युनिटनुसार ऑटो, FMCG, फार्मा, रिकॉन्फिगर उत्पादने डाउनलोड करा किंवा नवीन आयटम मॅन्युअली तयार करा. नवीन आयटम तयार करण्याची प्रक्रिया. क्रिएट आयटमवर क्लिक करा. तुम्हाला पुढील प्रकारच्या आयटम श्रेणी दिसतील. इन्व्हेंटरी, प्रमाण आणि स्टॉक हालचाली. नॉन इन्व्हेंटरी, स्टॉक टिकिंगची गरज नाही. उदा. युटिलिटीज किंवा अप्रत्यक्ष पुरवठा. सर्व्हिस. नॉन इन्व्हेंटरी सारखे व्यावसायिक किंवा सल्लागार सेवांसाठी बंडल प्रॉडक्ट. अनेक इन्व्हेंटरी आयटम्सपासून बनवलेले प्रॉडक्ट्स. चला आता आप एक इन्व्हेंटरी आयटम तयार करूया. उदाहरणार्थ प्रॉडक्टचे नाव. प्लास्टिक बाटली. गट प्लास्टिक. तुम्ही येथे नवीन गट तयार करू शकता किंवा आधीच अस्तित्वात असलेला गट निवडू शकता. प्रॉडक्ट प्रकार. पूर्ण झालेले उत्पादन, वापरायचे साहित्य, कच्चा माल, पॅकिंग साहित्य, स्क्रॅप इत्यादींपैकी निवडा. आपल्या उदाहरणासाठी आपण पूर्ण झालेले उत्पादन निवडू. स्टॉक युनिट संख्या. तुम्ही प्रॉडक्टनुसार तुकडे, किलोग्रॅम, मीटर इत्यादी देखील वापरू शकता. वर्गीकरण आणि कर सेटअप. आता वर्गीकरणाचा भाग येतो, जो एक महत्त्वाचा अनुपालनाचा कंप्लायन्स भाग आहे. कोड टाका. उदाहरणार्थ 85,730. ऐच्छिक. प्लास्टिक बाटलीसारखे वर्णन जोडा. लागू होणारी कर दर निवडा. उदाहरणार्थ 18%. जर तुमचा खरेदीवरील कर दर विक्रीपेक्षा वेगळा असेल, जसे की खरेदीवर 5% आणि विक्रीवर 18%, तर तुम्ही ते येथे सेट करू शकता. ज्या उद्योगांमध्ये सेस लागू आहे, जसे की कोळसा किंवा तंबाखू, तिथे तुम्ही सेस रक्कम, प्रमाण, निश्चित मूल्य किंवा मार्केटिंग दरावर आधारित कसा मोजायचा हे ठरवू शकता. मात्र प्लास्टिक उत्पादनांसाठी सेस सहसा आवश्यक नसतो. याने मूलभूत आयटम तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण होते. पुढील भागात आपण उत्पादनाच्या गुणधर्म मोजण्याच्या एक आणि दर कसे तपशीलवारपणे ठरवायचे ते पाहू. आता आपण अलाइन बुक्समधील काही अतिरिक्त आणि महत्त्वाच्या आयटम स्तरावरील वैशिष्ट्यांचा अभ्यास करूया. थ्रेशोल्ड लॉजिक. किमतीवर आधारित दुहेरी कर दर. गारमेंट्स रिटेल उद्योगात किंमत करावर परिणाम करते.
अलाइन बुक्समध्ये तुम्ही थ्रेशोल्ड मर्यादा ठरवू शकता. हे कसे कार्य करते ते पाहूया. जर उत्पादनाची किंमत 1000 भारतीय रुपयांपेक्षा कमी असेल तर प्रणाली आपोआप 5% लागू करेल. जर किंमत 1000 भारतीय रुपयांपेक्षा जास्त असेल तर 12% लागू होईल. ही लॉजिक सरकारच्या टप्प्याटप्प्याच्या कररचनेचे पालन आपोआप सुनिश्चित करते, कोणतीही मॅन्युअल अवलोकन न करता. लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या उत्पादनाच्या प्रकारानुसार हे वैशिष्ट्य सक्षम किंवा वगळू शकता. बदलांसाठी प्रभावी तारीख. वैशिष्ट्य कर बदलांसाठी प्रभावी तारीख. जर एखाद्या उत्पादनाचा दर एखाद्या विशिष्ट तारखेनंतर 12% वरून 18% झाला, तुम्ही कॉन्फिगर शकता फ्रॉम डेट सेट करा, कर दर लागू करा. मग प्रणाली व्यवहाराच्या तारखेवर आधारित योग्य कराची गणना करेल. उदाहरणार्थ, 30 तारखेपूर्वी 12% आहे, 30 तारखेच्या नंतर 18% आहे. यामुळे मॅन्युअल दर बदल टाळता येतात आणि ऐतिहासिक कराची शुद्धता राखली जाते. ग्रुप स्तर आणि आयटम स्तरावर नियंत्रण. तुम्ही आयटम स्तरावर कॉन्फिगरेशन निश्चित करू शकता, जेणेकरून एकसारख्या आयटम्ससाठी एकाच वेळी बदल लागू होतील. ग्रुप स्तरावर कॉन्फिगरेशन केल्यावर त्या ग्रुपखाली कोणत्याही नवीन उत्पादनाला वर्गीकरण, स्टॉक युनिट, बॅच आपोआप लागू होईल. यामुळे उत्पादन सेटअप करताना वेळ वाचतो. आयटम ट्रॅकिंगचे पर्याय. आधीच्या सेटिंग्जनुसार तुम्ही आता बॅच ट्रॅकिंग, सिरियल IMEI ट्रॅकिंग, फर्निचर, गारमेंट्स किंवा प्लायवूडसारख्या उद्योगांसाठी आयटम डायमेन्शन्स सक्षम करू शकता. तुम्ही कस्टमर व्हेंडर सेल्फ सर्व्हिसद्वारे विजिबिलिटी व्यवस्थापित करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्हाला सेल्फ सर्व्हिस पोर्टलवर काही विशिष्ट उत्पादन श्रेणी ग्राहकांना दाखवायच्या नसतील तर इथून विजिबिलिटी डिसेबल करा. प्राइसिंग आणि बारकोडचे पर्याय. आयटम तयार करण्याच्या स्क्रीनच्या उजव्या बाजूला तुम्ही प्राइसिंग, किमान किंमत, अंडरसेलिंग टाळण्यासाठी विक्री दर, घाऊक आणि डीलर दर, रेट फॅक्टर, सवलती आणि ब्रँड सवलती कॉन्फिगर करू शकता. येथील सवलती कंपनीच्या कॉन्फिगरेशनवर अवलंबून असतात. जर तुम्ही सेटअपमध्ये डिस्काउंट आणि ब्रँड डिस्काउंट सक्षम केले तर मास्टर तयार करताना हे पर्याय दिसतील. सूचित आयटम वैशिष्ट्य. जर निवडलेला आयटम स्टॉकमध्ये नसेल तर सिस्टीम आपोआप पर्यायी आयटम सुचवू शकते. सूचित आयटम चेकबॉक्स सक्षम करा आणि मास्टर लेव्हलवर योग्य पर्याय निवडा. खरेदी माहिती विभाग. या विभागात तुम्ही डिफॉल्ट खरेदी दर, सवलत टक्केवारी, सवलत रक्कम निश्चित करू शकता. हे फील्ड्स तुमच्या खरेदी सेटअपशी जोडलेले असतात आणि अचूक खरेदी नियोजनास मदत करतात. आयटम विस्तारित गुणधर्म, प्रगत कॉन्फिगरेशन. शेवटी, आयटम विस्तारित गुणधर्मांतर्गत तुम्ही आवश्यक असल्यास ग्रुप सेटिंग्ज ओव्हरराईड करू शकता. उदा. एखाद्या विशिष्ट आयटमसाठी सिरियल ट्रॅकिंग सुरू करणे, गटातील खास प्रकरणांसाठी वेगळे हाताळणी लागू करणे. ही लवचिकता व्यवसायांना एकाच श्रेणीतील विविध व्यवस्थापित करण्याची मुभा देते, नियंत्रणात तडजोड न करता. आता आपण आयटम मास्टरमधील काही अतिरिक्त वैशिष्ट्ये पाहू आणि त्यानंतर ओपनिंग, स्टॉक एंट्री व खरेदी सायकलकडे जाऊ. आयटम मास्टरमधील अतिरिक्त वैशिष्ट्ये. जेव्हा तुम्ही एखाद्या वस्त्रप्रकारातील आयटम किंवा कोणतेही लॉट आधारित उत्पादन तयार करता, तेव्हा अलाइन बुक्स अनेक प्रगत कॉन्फिगरेशनची सुविधा देते, जसे की किमान आणि कमाल स्टॉक पातळी, खरेदी वॉरंटी, विक्री वॉरंटी, वजन काटा एकत्रीकरण, गोदाम व्यवस्थापनासाठी रॅक आणि बिन वाटप, आयटम सेट टेम्पलेट्स, जे विशेषतः कॉम्बो किंवा वस्त्राच्या साईज सेटसाठी उपयुक्त आहेत.
प्रारंभिक कॉन्फिगरेशन सक्षम केलेली सर्व सेटिंग्ज जसे की लॉट व्यवस्थापन सिरियल ट्रॅकिंग मापदंड आयटम मास्टरमध्ये उपलब्ध आहेत. प्रत्येक उत्पादनानुसार सानुकूलित करता येतात. अतिरिक्त उत्पादने जलद तयार करा. एकदा एखादा आयटम तयार झाला की पुढचा आयटम तयार करणे सोपे. समजा आता आपल्याला आणखी एक आयटम तयार करायचा आहे. पाण्याची बाटली 1 लिटर. कारण हा आयटम आपल्या मागील आयटमप्रमाणेच प्लास्टिक या गटात येतो, त्यामुळे सिस्टीम आपोआप संबंधित फील्ड्स कॉपी करते. वर्गीकरण उदा. किनले कोड, कर दर, स्टॉक युनिट, गटाचे वर्णन. तुम्हाला फक्त पर्यायी फील्ड्स भरायच्या आहेत, जसे की विक्री दर, किंवा त्या रिकाम्या ठेवून नंतर अपडेट करू शकता. हे विशेषतः एकसारख्यासाठी जलद उत्पादन नोंदणी सुलभ करते. आयटम मास्टरचे बल्क इम्पोर्ट. आम्हाला समजते की शेकडो किंवा हजारो असताना प्रत्येक उत्पादनासाठी मॅन्युअल नोंद करणे शक्य नाही. हे सोडवण्यासाठी अलाइनबुक्स बल्क इम्पोर्टची सुविधा देते. हे कसे कार्य करते ते पाहूया. त्याच आयटम मास्टर विंडोमध्ये जा. इम्पोर्टवर क्लिक करा. सॅम्पल एक्सेल फॉर्मॅट डाउनलोड करा. स्प्रेडशीटमध्ये मूलभूत तपशील भरा, जसे नाव, गट, कर, युनिट्स. तीच फाईल सिस्टीममध्ये अपलोड करा. सर्व आयटम्स एकाच वेळी तयार होतील, ज्यामुळे वेळ वाचेल व मॅन्युअल मेहनत कमी होईल. ओपनिंग स्टॉक नोंदणी. आयटम तयार झाल्यावर तुम्ही त्यांची ओपनिंग क्वांटिटी आणि इन्व्हेंटरी जोडू शकता. इन्व्हेंटरी ओपनिंग ट्रान्झॅक्शनमध्ये ओपनिंग स्टॉकचा तुम्ही तयार केलेली सर्व उत्पादने दिसतील. क्वांटिटी टाका. उदा. 500-600 युनिट्स. प्रति युनिट दर. उदा. 6 भारतीय रुपये, 7 भारतीय रुपये. उदाहरणार्थ, पाण्याची बाटली 500 प्रमाण 6 भारतीय रुपये म्हणजे 3000 भारतीय रुपये. एकूण इन्व्हेंटरी मूल्य 7200 भारतीय रुपये आहे. हेच तुमचे ओपनिंग स्टॉक बनते आणि इन्व्हेंटरी रिपोर्ट्समध्ये दिसते. वेंडर आणि खरेदी प्रक्रिया. जर तुम्ही पुरवठादाराकडून स्टॉक खरेदी करत असाल तर अलाइनबुक्स संपूर्ण खरेदी सायकलला सपोर्ट करते. यात वेंडर तयार करणे, पुरवठादाराची माहिती जोडणे, प्राइस लिस्ट व्यवस्थापन, प्रत्येक वेंडरकडून कस्टम किंमत निश्चित करणे, खरेदी मागणी, अंतर्गत विनंत्या, खरेदी ऑर्डर, वेंडरला पीओ पाठवणे, गुड्स रिसिप्ट नोट, मालाची प्राप्ती निश्चित करणे, खरेदी बिल, व्यवहार अंतिम करणे यांचा समावेश आहे. नोंद घ्या. गरज असल्यास तुम्ही पीओ किंवा शिवाय थेट खरेदी बिल देखील बुक करू शकता. ही लवचिकता साध्या आणि पूर्ण सायकल खरेदी प्रक्रियांसाठीही सपोर्ट देते. आता खरेदी बिल तयार करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम वेंडरची आवश्यकता आहे. वेंडर तयार करण्यासाठी फक्त वेंडर विभागात जा आणि क्रिएट वेंडरवर क्लिक करा. जर तुमच्याकडे वेंडरचा नंबर असेल तर तो इथे टाका. मग फेच इन्फोवर क्लिक करा. अलाइनबुक्स सर्व वेंडरची माहिती थेट पोर्टलवरून आपोआप मिळवेल, ज्यामुळे वेळ वाचतो आणि चुका कमी होतात. जर तुम्हाला वरून माहिती आणायची नसेल किंवा नंबर नसेल तर तुम्ही वेंडर मॅन्युअली तयार करू शकता. उदाहरणार्थ, मी पंकज एंटरप्राइझेस नावाचा वेंडर तयार करत आहे. तुम्ही नंबर मॅन्युअली टाकू शकता किंवा वेंडर नोंदणीकृत नसेल तर रिकामे ठेवू शकता. तुम्ही खरेदी किंमत सह आहे की वगळून, वेंडरचे नोंदणी स्थिती, कंपोजिशन स्कीम, वेंडर स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये आहे का, वेंडर एक्सपोर्ट हाऊस आहे का किंवा परदेशी पार्टी आहे का हे सर्व तपशील देऊ शकता. सध्या मी नोंदणीकृत नाही असे निवडत आहे. तुम्ही बिलिंग आणि शिपिंग पत्ते,
मूलभूत कंपनी माहिती आणि सामाजिक प्रोफाईल, पेमेंट अटी आणि क्रेडिट तपशील, एजंट, ब्रोकर्स किंवा ट्रान्सपोर्टर्ससाठी किंमत श्रेणी आणि टॅग, क्रेडिट मर्यादा आणि कमाल पेमेंट दिवस, फोन, ईमेल आणि पदनामासह अनेक संपर्क व्यक्ती देखील जोडू शकता. विक्रेत्याचे जीएसटी प्रमाणपत्र यासारखे कोणतेही सहाय्यक दस्तऐवज अपलोड करा. सर्व तपशील भरल्यानंतर विक्रेता तयार करण्यासाठी सेव्हवर क्लिक करा. मोठ्या प्रमाणात विक्रेता आयात. जर तुम्हाला एकाच वेळी अनेक विक्रेते तयार करायचे असतील तर अलाइन बुक्स मोठ्या प्रमाणात विक्रेता आयात देखील सपोर्ट करते. तुम्ही त्याच विंडोमधून विक्रेता आयात फॉर्मॅट टेम्पलेट डाउनलोड करू शकता. एक्सेलमध्ये विक्रेत्यांचे तपशील भरू शकता आणि सर्व विक्रेते एकत्रितपणे तयार करण्यासाठी ते अपलोड करू शकता. विक्रेत्याचे उघडे शिल्लक हाताळणे. विक्रेता तयार केल्यानंतर तुम्हाला विक्रेत्याकडे असलेली कोणतीही उघडी शिल्लक रक्कम नोंदवायची असू शकते. ही नोंदवण्याचे दोन मार्ग आहेत. उघडणाऱ्या तारखेला शिल्लक रक्कम एकरकमी नोंदवा. उघडणारी शिल्लक बिलनिहाय विशिष्ट उघडी इनव्हॉइस किंवा बिल नोंदवा. यामुळे तुम्ही अलाइन बुक्समध्ये पहिल्या दिवसापासूनच तुमचे देय अचूकपणे ट्रॅक करू शकता. आता आपण एक खरेदी बिल टप्प्याटप्प्याने तयार करूया. सर्वप्रथम नवीन बिल नोंदवण्यासाठी तुम्हाला फक्त एक नवीन रेकॉर्ड तयार करावी लागेल. यादीमधून विक्रेता निवडा. पुरवठादाराचे बिल क्रमांक प्रविष्ट करा. हे अनिवार्य आहे. इनव्हॉइसची तारीख आणि देय तारीख निवडा. व्यवहार डेबिट आहे की क्रेडिट हे नमूद करा. उदाहरणार्थ, जर तुम्ही आगाऊ पेमेंट दिले असेल किंवा तुमच्या खात्यात काही शिल्लक देयक असेल, तुम्ही खरेदीमध्ये सहभागी असलेल्या एजंटलाही नियुक्त करू शकता. विक्रेत्याप्रमाणेच तुम्ही एजंटसही पूर्वनिर्धारित एक्सेल फॉर्मॅट वापरून मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट करू शकता. जेव्हा तुम्ही खरेदी इनव्हॉइस फॉर्म उघडता तेव्हा वरच्या बाजूला विविध प्रकार उपलब्ध असल्याचे तुम्हाला दिसेल. मूलतः हे कर इनव्हॉइसवर सेट केलेले असते. जर तुम्ही परदेशातून माल खरेदी करत असाल तर तुम्ही इम्पोर्ट निवडू शकता. अशा वेळी तुम्ही मल्टीकरन्सी पर्याय सक्षम करू शकता, ज्यामुळे तुम्हाला कोणत्या चलनात खरेदी करत आहात ते निवडण्यास सांगितले जाईल. याशिवाय रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम, सप्लाय कंपाऊंडिंग खाली, सप्लाय अनरजिस्टर्ड खाली, सप्लाय एक्झेप्टेड खाली, सप्लाय नॉन खाली, ट्रान्सफर असे पर्यायही उपलब्ध आहेत. योग्य प्रकार निवडल्याने तुमचे आव्हान आणि कर भरणा योग्य प्रकारे तयार होतात. पेमेंट आणि विक्रेता तपशील. तुम्ही खरेदी क्रेडिटवर आहे की रोख हेही नमूद करू शकता. ड्रॉपडाऊनमधून तुमचा विक्रेता निवडा किंवा थेट ॲड बटनाद्वारे नवीन विक्रेता तयार करा. खरेदीचे राज्य निवडा आणि सिस्टीमने तयार केलेला इनव्हॉइस नंबर तपासा. इनव्हॉइस नंबर भरा. इनव्हॉइस दिनांक भरा. एजंट आणि कमिशन सेटअप. जर एजंट सहभागी असेल तर येथे एजंट निवडा किंवा नवीन एजंट तयार करा. तुम्ही एजंटसाठी कमिशन दरही सेट करू शकता. उदाहरणार्थ, बिल रकमेवर 2% कमिशन, करपात्र रकमेवर कमिशन, विशिष्ट प्रमाण किंवा रकमेवर आधारित कमिशन. ही कमिशन दर प्रत्येक त्या एजंटशी संबंधित इनव्हॉइससाठी आपोआप लागू होईल. पेमेंट अटी आणि देय तारखा. येथे तुम्ही पेमेंट अटी निवडू किंवा नवीन तयार करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही 30 दिवसांची पेमेंट अट सेट केली तर खरेदीच्या तारखेपासून 30 दिवसांनी देय तारीख आपोआप मोजली जाईल. खरेदी बिलमध्ये उत्पादने जोडणे. येथून तुम्ही तुमची उत्पादने निवडू शकता. उदाहरणार्थ, मी प्लास्टिक बाटली निवडतो. जर तुम्ही कंपनी सेटअपमध्ये वेगळी प्रिंट डेस्क्रिप्शन सक्षम केली असेल तर तपशीलवार वर्णन टाकण्यासाठी एक पॅनल दिसेल. अन्यथा ते लपलेलेच राहते. प्रमाण टाका. उदा. 200 युनिट्स आणि दर 7 भारतीय रुपये. सिस्टम एकूण किंमत आपोआप मोजते. दुसरे उत्पादन जसे की वॉटर बॉटल जोडा. प्रमाण टाका. उदा. 606.5 युनिट्स. सिस्टम आपोआप कर दर, वस्तूची किंमत
करपात्र किंमत व कराची रक्कम भरते. सूट. तुम्ही 2 स्तरांवर सूट टाकू शकता. डॉक्युमेंट स्तरावर, उदा. एकूण बिलाच्या 5,300 भारतीय रुपयांवर 10% सूट. आयट स्तरावर, उदा. विशिष्ट उत्पादनावर 5% सूट, ज्यामुळे 70 भारतीय रुपयांची सूट मिळते. तुम्ही या दोन्ही प्रकारच्या सवलतींपैकी एक किंवा दोन्ही लागू करू शकता. यामुळे खरेदी बिलिंग प्रक्रिया सुलभ, स्वयंचलित आणि जीएसटी अनुरूप होते. मूळ खरेदी बिलाच्या तपशिलांपलीकडे अलाइन बुक्स लॉजिस्टिक्स आणि आयात माहिती नोंदवण्याची सुविधा देते. उत्पादन शिपिंग कंपनीमार्फत पाठवले असल्यास तुम्ही शिपिंग कंपनीचे नाव, LR नंबर नोंदवू शकता. आयात खरेदी शुल्क आणि खर्च वाटप. आयात खरेदीसाठी तुम्ही विविध कस्टम ड्युटीज आणि शुल्क जसे की कस्टम ड्युटीज, CHA, कस्टम हाऊस एजंट शुल्क, वाहतूक शुल्क, विमा शुल्क, हाताळणी शुल्क, दस्तऐवज शुल्क, बंक शुल्क, कस्टम खर्च, लोडिंग आणि अनलोडिंग शुल्क, इतर विशिष्ट खर्च नोंदवू शकता. हे शुल्क थेट बिलाच्या रकमेवर परिणाम करणार नाहीत, पण प्रणाली हे खर्च उत्पादनाच्या किमतीत वाटप करेल, ज्यामुळे अधिक अचूक मूल्यांकन होईल. दस्तऐवज संलग्न करणे. तुम्ही इनव्हॉइस, शिपिंग, कस्टम्स थेट खरेदी बिलला जतन करण्यापूर्वी संलग्न करू शकता. लेजर आणि त्रुटी हाताळणी. जर तुम्हाला लेजर डेटाबेसमध्ये अस्तित्वात नाही किंवा तत्सम त्रुटी आल्या, तर याचा अर्थ असा होतो की कंपनीच्या संरचनेत काही आवश्यक लेजर खाती सेटअप केलेली नाही. उदाहरणार्थ, जर तुम्ही सवलतीची रक्कम टाकली पण सेटअपमध्ये सवलत लेजर उपलब्ध नसेल, तर प्रणाली त्रुटी दाखवेल. हे दुरुस्त करण्यासाठी तुम्ही कंपनी सेटअपमध्ये जाऊन आवश्यक लेजर खाते, उदा. डिस्काउंट रिसीव्हड जोडू शकता आणि मग प्रणाली कोणतीही त्रुटी न देता व्यवहार प्रक्रिया करेल. व्यवहार व्यवस्थापन पर्याय. खरेदी बिल स्क्रीनवरून तुम्हाला मागील व्यवहार पाहण्यासाठी किंवा संपादित करण्यासाठी, तुमच्या वापरकर्ता अधिकारांनुसार व्यवहार हटवण्यासाठी, व्यवहाराची प्रत करून नवीन तत्सम नोंद तयार करण्यासाठी, व्यवहार रद्द करण्यासाठी आणि गरज असल्यास रद्द केलेले व्यवहार पुन्हा पुनर्संचयित करण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत. येथे एक कॉन्फिगरेशन पॅनल आहे ज्यामध्ये कॅल्क्युलेटर, मदत, कॉन्फिगरेशन पर्याय यांसारखी उपयुक्त साधने आहेत. कॉन्फिगरेशन विंडोमध्ये तुम्ही पॅरेंट डॉक्युमेंट सेटअप व्यवस्थापित करू शकता. उदाहरणार्थ, खरेदी ऑर्डरला पॅरेंट डॉक्युमेंट म्हणून सेट करा म्हणजे खरेदी इनव्हॉइस विद्यमान खरेदी ऑर्डरवरच तयार करावे लागतील. रेट इंजिन प्राधान्ये. दर पक्षानुसार, MRP नुसार किंवा पॅरेंट डॉक्युमेंटनुसार ठरवा. क्रमांक मालिका. इनव्हॉइस क्रमांकाच्या स्वरूपात सानुकूलन करा. सूचना आणि मंजुरी कार्यप्रवाह. नियंत्रित व्यवहार सुनिश्चित करण्यासाठी मंजुरी किंवा तपासणी यंत्रणा सक्षम करा. वर्कफ्लो अंमलबजावणी. उदाहरणार्थ, खरेदी ऑर्डरमध्ये मागवलेल्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाण स्वीकारणे टाळा. डॉक्युमेंट ओपन करण्याचा पर्याय. विद्यमान डॉक्युमेंट्सवर उत्पादने स्कॅन करण्यासाठी उपयुक्त. स्वयंचलित मुदत संपण्याचे दिवस. खरेदी ऑर्डर किंवा इतर डॉक्युमेंट्ससाठी मुदत संपण्याचे दिवस ठरवा. मुदत संपल्यानंतर संबंधित GRN किंवा इनव्हॉइस तयार करता येणार नाही. लोकेशन फिल्टर वगळा. तुम्ही एकापेक्षा जास्त ठिकाणे व्यवस्थापित करत असाल तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी इनवर्ड रिसिप्टसाठी हे सक्षम करू शकता. पॅरेंट डॉक्युमेंट पार्टी किंवा सबपार्टी व्यवस्थापन. गुंतागुंतीच्या पार्टी सबपार्टी परिस्थिती हाताळण्यासाठी. ही सर्व वैशिष्ट्ये तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार मजबूत, नियंत्रित आणि अचूक खरेदी व साठा व्यवस्थापन प्रणाली तयार करण्यात मदत करतात. ERP प्रणालीमध्ये व्यवहार करताना दाखवले जाणारे उत्पादने त्यांच्या प्रकारानुसार मर्यादित करता येतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही उत्पादक असाल आणि केवळ कच्चा माल खरेदी करत असाल व तयार उत्पादने विकत असाल,
तर खरेदी व्यवहार तयार करताना फक्त कच्चा माल दाखवायचा असेल. हे वापरकर्त्यांसाठी गोंधळ टाळण्यास मदत करते, कारण उत्पादनांची यादी फिल्टर करून फक्त संबंधित प्रकार जसे की कच्चा माल, अर्धवट तयार माल, स्क्रॅप इत्यादीच दाखवली जाते. यामुळे त्या प्रक्रियेसाठी लागू असलेली उत्पादनेच दाखवली जातात, ज्यामुळे व्यवहार नोंदणी अधिक स्वच्छ आणि अचूक होते. युनिक रेफरन्स नंबरची पडताळणी प्रणाली पुरवठादार किंवा विक्रेता क्रमांकासाठी अद्वितीयता बंधनकारक करते. जर पुरवठादाराचा क्रमांक आधीच प्रणालीमध्ये नोंदवलेला असेल तर डुप्लिकेट नोंदी नाकारल्या जातात, जेणेकरून डेटा त्रुटी आणि गोंधळ टाळता येईल. आयटम यादी पर्याय व्यवहारांदरम्यान मूल्यांच्या यादीत फक्त शिल्लक साठा असलेली उत्पादने तुम्ही कॉन्फिगर करू शकता. हा पर्याय आवश्यक असल्यास शून्य शिल्लक असलेली उत्पादने फिल्टर करून उत्पादन निवड सुलभ करतो. सामान्य सेटिंग्ज संख्यात्मक कॉन्फिगरेशन आणि सूचना ईमेल, SMS किंवा व्हॉट्सॲपद्वारे सूचना कॉन्फिगर करा, जेणेकरून संबंधित व्यक्तींना माहिती मिळत राहील. व्यवहार नियंत्रणासाठी मंजुरी वर्कफ्लो सक्षम किंवा अक्षम करा. प्रणाली व्यवहार अंतिम होण्यापूर्वी तपासणीसाठी बहुपातळी मंजुरीला समर्थन देते. तुमच्या व्यवसाय प्रक्रियांनुसार सानुकूल वर्कफ्लो तयार करू शकता. आपल्याकडे साठा आणि विक्रेता खात्यांशी संबंधित काही महत्त्वाचे अहवाल देखील आहे. उदाहरणार्थ, मला साठ्याची स्थिती तपासायची असल्यास मी स्टॉक ट्रायल अहवालाकडे जाऊ शकतो. इथे तुम्ही 2 उत्पादने पाहू शकता, ज्यासाठी मी सुरुवातीच्या प्रमाणात नोंद केली आहे. एकासाठी 500 युनिट्स आणि दुसऱ्यासाठी 600 युनिट्स. आपल्याला अनुक्रमे 200 आणि 600 अतिरिक्त युनिट्स प्राप्त झाले आहेत. एकूण बंद साठा आता 700 आणि 1200 युनिट्स आहे. साठ्यात 700 प्लास्टिक बाटल्या, 1200 पाण्याच्या बाटल्या उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे विक्रेता थकबाकीबद्दल बोललो तर उत्पादने उधारीवर घेतली असल्याने विक्रेता थकबाकी अहवाल तपासू शकतो. उदाहरणार्थ, या अहवालात पंकज एंटरप्राइजेस हा एक विक्रेता म्हणून दिसतो, ज्याला मी पैसे देणे बाकी आहे. ही माझी जबाबदारी आहे आणि अहवालात देय रक्कम दाखवली आहे. त्याचप्रमाणे जर मला ट्रायल बॅलन्स पाहायचा असेल तर मी फक्त ट्रायल बॅलन्स अहवालावर क्लिक करू शकतो. इथे तुम्हाला मालमत्ता, उघडणारे शिल्लक आणि आपण नोंदवलेल्या सर्व खरेदींचा सारांश मिळेल. कोणत्याही वेळी जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट खात्याचा तपशील पाहायचा असेल तर तुम्ही त्यावर क्लिक करून त्या खात्याशी संबंधित सर्व व्यवहारांचे तपशील पाहू शकता. तर हा एक मूलभूत आढावा आहे की प्रॉडक्ट मास्टर कसा तयार करायचा, उघडणाऱ्या साठ्याच्या प्रमाणांची नोंद कशी करायची, विक्रेता मास्टर कसा तयार करायचा, विक्रेत्याच्या उघडणाऱ्या शिल्लकांची बिलनिहाय नोंद कशी करायची आणि खरेदी चलनांची नोंद कशी करायची. एकदा खरेदी चलनाची नोंद झाली की आपण वर्कफ्लो कॉन्फिगर करणे आणि संबंधित अहवालांचे ट्रॅकिंग करणे यांसारख्या अनेक अतिरिक्त गोष्टी देखील करू शकतो. आता आपण विक्री मॉड्यूलकडे जाऊया. हे मॉड्यूल प्रणालीतील संपूर्ण ऑर्डर टू कॅश प्रक्रिया कव्हर करते. येथे आपण ग्राहक तयार आणि व्यवस्थापित करू शकता, ग्राहक किंवा उत्पादन श्रेणीसाठी किंमत यादी निश्चित करू शकता, अंदाजपत्रक, कोटेशन, विक्री ऑर्डर तयार करू शकता, पाठवलेल्या मालासाठी डिस्पॅच नोंदी, विक्री परतावा प्रक्रिया, विक्री चलन, क्रेडिट डेबिट नोट्स तयार करू शकता, पेमेंट रिसिप्ट नोंदी व्यवस्थापित करू शकता, पेमेंट बाउन्स झाल्यास चेक रिटर्न नोंदी हाताळू शकता, पाठवलेल्या मालासाठी लॉजिस्टिक्स माहिती अपडेट करू शकता, तसेच टार्गेट्स आणि कर्मचारी व्यवस्थापन करू शकता. आपण सहजपणे टार्गेट्स व्यवस्थापित आणि वाटप करू शकता. आपण कर्मचारी, विक्रेते, ग्राहक किंवा अगदी विशिष्ट किंमत श्रेणींना टार्गेट्स नेमू शकता. टार्गेट व्यवस्थापनाव्यतिरिक्त या प्लॅटफॉर्ममध्ये डिस्पॅच, इनव्हॉइस जनरेशन, कलेक्शन ट्रॅकिंग आणि अंगभूत ई-कॉमर्स यंत्रणा उपलब्ध आहे. मी तुम्हाला दाखवतो की विशिष्ट ग्राहकासाठी विक्री ऑर्डर कशी तयार करायची. विक्री इनव्हॉइस तयार करताना विविध GST प्रकारांना समर्थन दिले जाते, जसे की भारतातील नियमित विक्रीसाठी टॅक्स इनव्हॉइस, निर्यातीसाठी एक्सपोर्ट बॉन्डेड जिथे लेटर ऑफ अंडरटेकिंगद्वारे GST मुक्त इनव्हॉइस तयार करता येतो.
एक्सपोर्ट नॉन मॉनिटर्ड, जिथे प्रथम तात्पुरता जीएसटी भरावा लागतो आणि नंतर परतावा म्हणून दावा करता येतो. ई-कॉमर्स सप्लाय, जसे की Amazon, फ्लिपकार्ट, मिंत्रा इत्यादी प्लॅटफॉर्मवरून विक्रीसाठी. कंपोजिशन योजनेतील डीलर्ससाठी बिल ऑफ सप्लाय आणि कंपनीच्या विविध ठिकाणांमध्ये माल ट्रान्सफर करण्यासाठी ब्रंच ट्रान्सफर. विक्री इनव्हॉइस तयार करणे, उदाहरणार्थ टॅक्स इनव्हॉइस तयार करणे. ग्राहक निवडा. मूलतः एक सर्वसाधारण कॅश ग्राहक दिला जातो. तुम्ही नवीन ग्राहक तात्काळ तयार करू शकता. उदाहरणार्थ सुब्रम एंटरप्राइजेस. सिस्टममध्ये एक खास वैशिष्ट्य आहे जिथे एकाच लेजरचा वापर अशा ग्राहकासाठी करता येतो जो तुमचा खरेदीदार आणि पुरवठादार दोन्ही आहे. यामुळे डुप्लिकेट लेजर तयार करण्याची गरज राहत नाही आणि व्यवहार सुलभ होतात. जर हे सक्षम केले असेल तर तुम्ही सर्व संबंधित तपशील नोंदवू शकता, जसे की ग्राहकाची स्थिती, प्रदेश, श्रेणी, संपर्क व्यक्तीचे तपशील, नोंदणी स्थिती, किंमत, पेमेंट अटी, नेमलेला सेल्समन आणि एजंट, ग्राहकासाठी विशिष्ट क्रेडिट मर्यादा आणि क्रेडिट दिवस. ही लवचिक आणि सर्वसमावेशक विक्री संरचना विक्री आदेश, बिलिंग, परतावा आणि ग्राहक क्रेडिट नियंत्रणाचे सुरळीत व्यवस्थापन सुनिश्चित करते. हे सर्व कर आणि साठा ट्रॅकिंगसह एकत्रित केलेले आहे. अलाइन बुक्समध्ये एक अनोखे वैशिष्ट्य म्हणजे ग्राहक आणि विक्रेता सेल्फ सर्व्हिस पोर्टल. जर तुम्ही हा पर्याय सक्षम केला तर ग्राहकाचा ईमेल आयडी त्यांचा लॉगिनसाठी युजर आयडी होतो आणि ते स्वतःचे पासवर्ड सेट करू शकतात. याचा अर्थ तुम्ही तुमच्या ग्राहकांना त्यांच्या खात्याचा सुरक्षित प्रवेश देता. ग्राहक थेट पोर्टलवरून ऑर्डर देऊ शकतात. ते त्यांच्या लेजर बॅलन्स, इनव्हॉइस आणि इतर व्यवहार तपशील कधीही पाहू शकतात, ज्यामुळे त्यांना रिअल टाइममध्ये सर्व माहिती मिळते. उदाहरणार्थ, मी सुब्रम एंटरप्राइजेसला नोंदणीकृत नसलेल्या ग्राहक म्हणून सेव्ह केले आहे. तुम्ही एजंट नेमू शकता. उदाहरणार्थ, सध्याच्या ग्राहकासाठी जबाबदार असलेला सेल्समन किंवा सेल्स एक्झिक्युटिव्ह नेमावा. कमिशनची रचना ठरवा. ही रचना ठराविक रक्कम, बिलावर टक्केवारी किंवा इतर निकषांवर असू शकते. प्राइस कॅटेगरी, पेमेंट टर्म्स आणि बिलिंग शिपिंग पत्ता. ग्राहकांना प्राइस कॅटेगरी दिली जाऊ शकते. जर तुम्ही कोणतीही तयार केली नसेल तर सिस्टीम डिफॉल्ट निवडते. तुम्ही पूर्वी तयार केलेले पेमेंट टर्म्स निवडू शकता. तुम्ही बिल-टू आणि शिप-टू पत्ते वेगळे नोंदवू शकता. बिल-टू म्हणजे इनव्हॉइसिंगचा पत्ता. शिप-टू हा ग्राहक वापरत असलेल्या एकापेक्षा जास्त शिपिंग पत्त्यांपैकी एक असू शकतो. हे त्या ऑर्डर्सचे व्यवस्थापन करण्यात मदत करते जिथे डिलिव्हरी पत्ता बिलिंग पत्त्यापेक्षा वेगळा असतो, जसे की थेट गोदाम किंवा रिटेल आउटलेटला शिपिंग करणे. सेल्स ऑर्डर क्रमांकात लवचिकता. सिस्टीम सेल्स ऑर्डर क्रमांकात लवचिकता देते. डिफॉल्टनुसार क्रमांक आपोआप 1 पासून सुरू होतो. तुम्हाला स्वतःचे क्रमांक द्यायचे असतील तर तुम्ही मॅन्युअल क्रमांक देण्याची पद्धत निवडू शकता. तुम्ही ऑर्डर क्रमांकांसाठी सारखा प्रिफिक्सही सेट करू शकता. उदाहरणार्थ, तुमचा पहिला सेल्स ऑर्डर क्रमांक असू शकतो. पुढील ऑर्डर क्रमांक आपोआप वाढतील. यामुळे तुमच्या अंतर्गत किंवा उद्योगविशिष्ट मानकांनुसार ऑर्डर क्रमांक सातत्याने ठेवण्यास मदत होते. सेल्स ऑर्डर तयार करणे. आता सेल्स ऑर्डर तयार करताना तुम्ही ग्राहक, उत्पादने, प्रमाणे आणि दर निवडता. जर दर दिसत नसतील तर योग्य प्राइस कॅटेगरी निवडली आहे का ते तपासा. सिस्टम आपोआप ऑर्डर प्रिंटआउटवर कंपनीचा लोगो, ग्राहकाची माहिती, डिलिव्हरी पत्ता आणि संदर्भ तपशील यांसारखी संबंधित माहिती भरते. हा अखंडित प्रक्रिया तुमचा सेल्स ऑर्डर व्यावसायिक दिसेल आणि सर्व आवश्यक माहिती एकाच दृष्टिक्षेपात असेल याची खात्री करते. जर तुम्हाला तुमच्या सेल्स डॉक्युमेंट्समध्ये काही अटी व शर्ती किंवा इतर विशिष्ट तपशील जोडायचे असतील तर त्यासाठी एक सर्वसमावेशक कॉन्फिगरेशन पॅनल उपलब्ध आहे. तुम्ही हेडर रिमार्क्स आणि फूटर रिमार्क्स,
तपशीलवार अटी व शर्ती तुमचे बँक तपशील जसे खाते क्रमांक, शाखा, कोर्स आणि लाभार्थ्याचे नाव सेट करू शकता. तुम्ही डिफॉल्ट प्रिंट फॉर्मॅट निवडू शकता किंवा उपलब्ध असलेल्या अनेक फॉर्मॅट्सपैकी कोणताही शोधू शकता. तुम्ही प्रिंटच्या प्रतींची संख्या, लेटरहेडवर प्रिंट करायचे की नाही, प्रिंट फॉर्मॅट निवड किंवा स्वाक्षरी विभाग वगळायचा की नाही, प्रिंटआउटवर कंपनीचा लोगो सारखी प्रतिमा जोडायची की नाही हे देखील कॉन्फिगर करू शकता. एकदा कॉन्फिगर केल्यावर कोणताही विशिष्ट फॉर्मॅट विक्री ऑर्डर किंवा इनव्हॉइस डिफॉल्ट फॉर्मॅट म्हणून एका क्लिकवर सेट करू शकता. विक्री ऑर्डर व्यवस्थापन. एकदा विक्री ऑर्डर तयार झाल्यावर वापरकर्त्याच्या अधिकारानुसार उघडू, कॉपी करू, रद्द करू किंवा डिलीट करू शकता. तसेच विक्री ऑर्डर्स आणि स्थिती अहवालांमधून पाहू शकता. ग्राहक आणि लेजर अहवालांमध्ये ऑर्डर विरुद्ध इनव्हॉइस अहवाल आहे. इनव्हॉइस झालेल्या ऑर्डर्स दाखवतो. तुम्ही हा अहवाल आयटम, ग्राहक, प्रदेश, गट, उत्पादन किंवा उपआयटम, तसेच स्थिती जसे की प्रलंबित किंवा क्लिअर केलेल्या व्यवहारांनुसार फिल्टर करू शकता. यामुळे तुम्हाला तुमची विक्री पाईपलाईन प्रभावीपणे क्रॅक करता येते. विक्री ऑर्डरमधून विक्री इनव्हॉइस तयार करणे. जेव्हा तुम्ही विक्री इनव्हॉइस तयार करता तेव्हा तुम्ही थेट मूळ दस्तऐवजांमधून जसे की विक्री ऑर्डर किंवा अंदाजपत्रक डेटा घेऊ शकता. उदाहरणार्थ, जर तुमचा वर्कफ्लो विक्री ऑर्डर ते विक्री इनव्हॉइस असा असेल तर तुम्ही मूळ दस्तऐवज म्हणून विक्री ऑर्डर कॉन्फिगर करता. मी ग्राहकाचे नाव निवडून पुल फ्रॉम ऑर्डर पर्यायावर क्लिक करून सुरुवात करू शकतो. यामुळे त्या ग्राहकासाठी तयार झालेल्या सर्व प्रलंबित विक्री ऑर्डर्स दिसतात. उदाहरणार्थ, मी यादीतून 2 उत्पादने निवडली आहेत. मी पूर्ण प्रमाणात किंवा अंशतः प्रमाणातही घेऊ शकतो. दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. या प्रकरणात मी दोन्ही उत्पादनांसाठी पूर्ण प्रमाण निवडत आहे. आता तुम्ही पाहाल की दर दिसत नाहीये. असं का होतं? तर विक्री ऑर्डरमध्ये मी उत्पादनांचे दर अनुक्रमे ₹7, ₹8 आणि ₹60 असे टाकले होते. पण इनव्हॉइसमध्ये दर दिसत नाहीये. याचं कारण म्हणजे दराची कॉन्फिगरेशन सेटिंग. सध्या कॉन्फिगरेशनमध्ये रेट इंजिन निवडलेलं आहे, पण रेट इंजिनऐवजी ते पॅरेंट डॉक्युमेंटवर सेट करायला हवं. यामुळे मूळ विक्री ऑर्डरमध्ये दिलेला दर इनव्हॉइसमध्येही पुढे जातो हे सुनिश्चित होतं. मी ही विंडो बंद करतो आणि पुन्हा सेल्स इनव्हॉइसकडे जातो. पुन्हा मी तोच ग्राहक निवडतो आणि पुल फ्रॉम ऑर्डर निवडून ऑल निवडतो. आता तुम्ही पाहू शकता की दोन्ही प्रमाण आणि दर योग्यरित्या दिसत आहेत. यावरून हे स्पष्ट होतं की ही समस्या कॉन्फिगरेशन सेटिंगमुळेच होती. आणखी स्पष्ट सांगायचं झालं तर एका उत्पादनाचा दर ऑर्डरमध्ये टाकला होता आणि दुसऱ्याचा नव्हता. म्हणूनच आधी फक्त एकाच दराचा उल्लेख होत होता. पॅरेंट डॉक्युमेंट सेटिंग वापरल्यामुळे आता सिस्टीम मूळ व्यवहारातून दर योग्यरित्या घेत आहे. हे एकदा झाल्यावर मला काहीही करायची गरज नाही. गरज असल्यास मी अटी व शर्ती, बँक तपशील किंवा इनव्हॉइससाठी डिफॉल्ट फॉर्मॅट सेट करू शकतो. तसेच तुम्ही इनव्हॉइस फॉर्मॅट्स पाहू शकता. हे फॉर्मॅट्स अलाइन बुक्स तुमच्या डॉक्युमेंट कस्टमायझेशनसाठी उपलब्ध आहेत. ही सेटअप ऑर्डर प्लेसमेंटपासून इनव्हॉइसिंग पर्यंतचा प्रवास सुरळीत करते आणि डॉक्युमेंटच्या देखाव्यावर व डेटाच्या अचूकतेवर लवचिक नियंत्रण देते. तुमचा सेल्स इनव्हॉइस तयार झाल्यावर तुम्ही फक्त प्रिंट पर्यायावर क्लिक करू शकता. व्यवहार आपोआप सेव्ह होईल. त्याच स्क्रीनवरून तुम्ही डॉक्युमेंट निवडून लगेच प्रिंटआउट घेऊ शकता. ही सर्वात सोपी व जलद पद्धत सेल्स इनव्हॉइस तयार करण्याची. तुमच्या कॉन्फिगर केलेल्या वर्कफ्लोनुसार तुम्हाला नंतर व्यवहार उघडायचा किंवा संपादित करायचा असल्यास त्यावर डबल क्लिक करा. तुमच्या युजर अधिकारांनुसार तुम्ही व्यवहार रद्द, हटवू किंवा कॉपी देखील करू शकता. ई-वे बिल आणि इनव्हॉइसिंगचे एकत्रीकरण. जर तुम्ही सिस्टीममध्ये ई-वे बिल आणि इनव्हॉइसिंग कॉन्फिगर केले असेल
तर या एकाच विंडोमधून इनव्हॉइससाठी तुम्ही ई-वे बिल जनरेट करू शकता किंवा इनव्हॉइस तयार करू शकता. जनरेट करण्यासाठी क्लिक केल्यावर सिस्टीम आपोआप इनव्हॉइसवर कोडसह इनव्हॉइस तयार करते. तसेच इनव्हॉइस संदर्भ क्रमांक आणि अक्नॉलेजमेंट क्रमांक देखील देते. यामुळे अनुपालन सोपे होते आणि तुम्हाला सरकारी आवश्यकता सहजपणे व्यवस्थापित करता येतात. सर्व हवालांमध्ये तुम्हाला ग्राहक ट्रायल बॅलन्स आणि विक्रेता ट्रायल बॅलन्स तसेच प्रलंबित थकबाकी दाखवणारे ग्राहक थकबाकी अहवाल यांसारख्या विविध अहवालांचा प्रवेश मिळतो. तुम्ही नोंदींवर डबल क्लिक करून तपशीलवार व्यवहारांमध्ये खोल जाऊ शकता. तुमचा डॅशबोर्ड विक्री विश्लेषण, खरेदी विश्लेषण, प्राप्य रक्कम, देय रक्कम, सध्याची रोख आणि बंक शिल्लक यांचा झटपट आढावा देतो. कारण सुरुवातीला ओपनिंग बॅलन्स टाकले नव्हते, त्यामुळे हे शून्य दाखवू शकतात जोपर्यंत माहिती भरली जात नाही. तुम्हाला नवीन खाते जोडायचे असल्यास, उदाहरणार्थ बंक खाते, तर फिनान्स चार्ट ऑफ अकाउंटमध्ये जा. तुम्ही HDFC बँक सारखे खाते कॅश अँड कॅश इक्विव्हॅलेंट्स अंतर्गत जोडू शकता. खाते क्रमांक आणि कोडसारखी मूलभूत बंक माहिती भरा. या खात्यासाठी सुरुवातीची शिल्लक एंटर करण्यासाठी ओपनिंग फायनान्शियल वर जा. खात्याचे नाव शोधा. उघडण्याची रक्कम प्रविष्ट करा. उदा. 6 लाख भारतीय रुपये आणि बचत करा. विक्रेत्यांना पैसे देणे. विक्रेत्यांना पैसे देण्यासाठी खरेदी बिल पेमेंट वर जा. विक्रेता निवडा. उदा. पंकज एंटरप्राइझेस. पैसे भरण्यासाठी बंक खाते निवडा. उदा. HDFC बंक 6 लाख भारतीय रुपये शिल्लक आहे. देयक रक्कम प्रविष्ट करा. उदा. 4,500 भारतीय रुपये. तुम्ही लोक सवलत जोडू शकता किंवा लागू असल्यास TDS वजा करू शकता. पेमेंट सेव्ह करा आणि प्रणाली विक्रेत्याची शिल्लक आपोआप समायोजित करेल. त्याचप्रमाणे ग्राहकाकडून पेमेंट रिसीट नोंदवण्यासाठी सेल्स पेमेंट रिसीट वर जा. ग्राहक निवडा आणि थकबाकी शिल्लक दिसेल. प्राप्त झालेली रक्कम प्रविष्ट करा. उदा. बंक खात्यावर 90,000 भारतीय रुपये. ऑटो ॲडजस्ट पर्याय वापरून पेमेंट थकबाकी इनव्हॉइसवर लागू करा. लागू असल्यास कोणतीही सवलत किंवा TDS प्रविष्ट करा. रसीद प्रिंट किंवा सेव्ह करा, जी ग्राहकासोबत शेअर करता येईल. हा प्रक्रिया प्रवाह इनव्हॉइस जनरेशन, अनुपालन, अहवाल तयार करणे आणि पेमेंट व्यवस्थापन प्रणालीमध्ये अखंडपणे कव्हर करतो. आता तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती पाहायची असल्यास तुम्ही थेट प्रणालीमधून ट्रायल बॅलन्स किंवा बॅलन्स शीट पाहू शकता. येथे तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या, मालमत्ता, बंक शिल्लक आणि बरेच काही एका ठिकाणी पाहू शकता. बंक बुकमध्ये सुरुवातीची शिल्लक, विक्रेत्यांना केलेली पेमेंट्स, ग्राहकांकडून मिळालेले पैसे आणि सध्याची बंक शिल्लक दाखवली जाते. या प्रकरणात HDFC बंकेत शिल्लक रुपये 6,85,500. खर्च आणि पेमेंट्सची नोंद करणे. तुम्हाला पगार, युटिलिटीज किंवा बंक शुल्क खर्च नोंदवायचे. फायनान्स अंतर्गत रिसीट आणि पेमेंट व्हाउचर. खर्चासाठी लेजर निवडा. उदाहरणार्थ बंक कमिशन आणि शुल्क. बंक खाते निवडा. उदाहरणार्थ HDFC बंक. खर्चाची रक्कम टाका. समजा 600 भारतीय रुपये. तुम्हाला डेबिट किंवा क्रेडिट हाताने निवडण्याची गरज नाही. सिस्टम आपोआप खर्च लेजर डेबिट करते आणि बंकेला क्रेडिट करते. ही व्यवहार अचूकपणे दिसेल. विस्तृत आव्हान वैशिष्ट्ये. या सिस्टममध्ये विविध प्रकारचे आव्हान आणि आर्थिक निवेदनांची सुविधा आहे. बॅलन्स शीट, नफा तोटा, रोख प्रवाह, निधी प्रवाह, बंक ताळमेळ निवेदन, प्राथमिक पुस्तके जसे की डेबुक, कॅशबुक, बंकबुक, तपशीलवार लेजर्स, जनरल लेजर, सबलेजर, विक्री आणि खरेदी रजिस्टर, साठा हालचाल आणि स्टॉक मूल्यांकन अहवाल, GST रिटर्न्स ज्यामध्ये ग्राहक पॉस तपशील आणि ताळमेळ अहवाल यांचा समावेश आहे.
सर्व अहवाल एकाच एकत्रित विंडोमधून उपलब्ध आहेत. अहवालांचे दृश्यांसह सानुकूलन. जर डिफॉल्ट अहवालांमध्ये खूप जास्त स्तंभ किंवा अप्रासंगिक माहिती दिसत असेल तर तुम्ही सानुकूल दृश्य तयार करू शकता. अस्तित्वात असलेल्या अहवालाच्या दृश्याची प्रत तयार करा. अनावश्यक स्तंभ जसे की कॉन्ट्रा लेजर, चेक नंबर, क्लिअरिंग तारीख, बंक संदर्भ इत्यादी काढून टाका. स्तंभ शीर्षके पुन्हा नाव द्या, क्रमवारी बदला, रुंदी समायोजित करा. एकूण, गटबद्धी आणि वर्गीकरण जोडा. वाचन सुलभतेसाठी वर्ड व्रॅप सक्षम करा. एकदा जतन केल्यावर तुमचे सानुकूल दृश्य माहितीच दाखवेल, ज्यामुळे अहवाल अधिक स्वच्छ आणि अर्थपूर्ण होतील. मास्टर डेटावर एकत्रित क्रिया उपलब्ध आहेत. सपोर्ट तिकीट तयार करू शकता. व्हिडिओ, FAQs, अभिप्राय पर्याय आणि सपोर्ट सुविधा उपलब्ध आहेत. तुम्ही कायदेशीर गोपनीयता आणि मार्गदर्शक देखील या प्लॅटफॉर्मवरच पाहू शकता. यामुळे हे सॉफ्टवेअर एक सर्वसमावेशक उपाय ठरते, कारण दैनंदिन व्यवहारांपासून ते अनुपालन आणि सहाय्यापर्यंत सर्व काही एकाच ठिकाणी मिळते. आपल्या लक्षासाठी धन्यवाद.